मेणा दरवाजाने ज्याला तुम्ही गडावर प्रवेश करता त्याला तुम्हाला डावीकडे ज्या सगळ्या खोल्या लागतात त्याला राणीवसा असं आता म्हणण्याची प्रथा आहे. बरोबर. तुझ्या मते तो राणीवसा आहे? एक तर राणीवसा असं नाव येत नाही ते कुठेही, त्याच्यामुळे तो राणीवसा असेल का नाही याच्याबद्दल शंका आहे. आणि त्याच्याबद्दल कथा रंगवल्या जातात की तिथे मग ते 6 खोल्या आहेत, मग 7वी राणी इकडे होती, हे होती वगैरे अशा काय काय, पण त्याला तसा काही अर्थ नाही. तर टांगसाळ म्हणजे काय की ती नाणी पाडली जायची. आता महाराजांच्या काळामध्ये जी काय नाणी बनवली गेली होती ती सगळी डायस्ट्रक पद्धतीने नाणी बनवली जायची, म्हणजे ती ठोकून बनवली जायची. आता तिथे जर नाणी बनवायचा कारखाना जर आपण म्हटलं तर ती खोली किती आहे, 10 बाय 10 फुटाची खोली, एवढ्या याच्यात बसून ती नाणी पाडायची म्हणजे हे किती अवघड होईल काम. बरं, त्याच्यामध्ये ती गरम करायला लागतात, तिथे टेम्परेचर लागतं. बरं, महाराजांच्या वाड्याच्या शेजारीच तिथे ठक 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 आवाज त्यांच्या कानाशी सारखे होणार, त्यांना त्रास नाही का? तर ते जरा थोडासा विचार केला पाहिजे की टांगसाळाशी इथे जवळ असेल का. आपण जी ध्वनी योजना जी म्हणतो की नगारखानापासून मेघडंबरीपर्यंत, तर तुझ्या मते त्याचा इफेक्ट जो आहे तो कशामुळे? कारण सगळा ओपन एरिया आहे. एकतर तो तसा आवाज तिथनं महाराजांच्या राजसभेपर्यंत ऐकू येत नाही असं माझं म्हणणं आहे. तो मधला मोठा दगड, तर तो आला कुठून येतो तो दगड, आणि जर तो तिथे असेल तर तो इतकी वर्ष काढला का नाही? प्रत्यक्ष महाराजांच्या काळामध्ये तो दगड कदाचित तिथे असेल, पण त्यांनी राज्याभिषेकाच्या वेळेला त्या दगडाला काही शेप वगैरे देऊन तिथे काही डिझाईन वगैरे काही तयार केलेली होती का, हे आपल्याला नाही ना सांगता येत. त्यामध्ये आज आपण त्याचं जे ओबडधोबड जे काही स्वरूप बघतोय ते आजचं स्वरूप आहे, आणि हे स्वरूप तेव्हा असेल असं आपण कन्सिडर करून पुढे चाललो होते. लगेच लांबनं जर बघितलं तर कोणीही बघेल ती मशिदीसारखं वाटतं आपल्याला, कारण बाजूनी 4 मिनार आहेत, मध्ये परत डोमसारखं आहे. तर मधलं जे आहे ते नंतर दुरुस्त केले ते, पण ह्याच्यावर सुद्धा काही लोकांचं म्हणजे असं म्हणणं आहे की नाही ते कदाचित ते मशिदच बांधली असावी नंतर मंदिर केलं, पण असं काही नाही आहे. त्यामुळे ते कन्फर्म मंदिरच होतं, 100% मंदिर, पहिल्यापासूनच मंदिर होतं ते. आपण जर असं धरलं की हे वाडेश्वर मंदिर आहे, ज्याला आता जगदीश्वर म्हणतात, ते वाडेश्वर आहे समाधीच्या इथलं. तर कुशावर्त तलावाच्या काठावर सुद्धा एक शंकराचं मंदिर आहे. बरोबर आहे. त्याचं काय नाव आहे? नमस्कार मित्रांनो, मी ओंकार ओक. उनाड भटकंतीच्या उनाड ट्रॅव्हल गप्पा आणि गोष्टी या सेगमेंटमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. दुर्गेश्वर रायगड हा प्रत्येक ट्रेकरचा, दुर्गप्रेमीचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. रायगडाच्या अनेक वारा करणारे दुर्गप्रेमी आहेत. रायगडावर दरवर्षी शिवराज्याभिषेकाला न चुकता हजेरी लावणारी लोक आहेत. इतकंच नाही तर रायगडाचा कोळून प्यायलेला अभ्यास केलेली आपल्याला भरपूर लोक बघायला मिळतील. पण खरं तर हा रायगड बघायचा कसा, याच्याबद्दलच्या ज्या वास्तू आहेत त्याबद्दलचे समज, गैरसमज, मिथकं नक्की काय आहेत, या रायगडच्या वास्तू ज्या आहेत त्याच्या मागचा इतिहास काय, किंवा त्यांचं स्ट्रक्चरल किंवा आर्किटेक्चरल महत्त्व काय, हे सगळं आपल्याला सांगण्यासाठी आज आपल्याकडे आलेले डॉक्टर सचिन जोशी. सचिन, मी तुझं मनापासून सहर्ष स्वागत करतो. सो डॉक्टर सचिन जोशी हे डेक्कन कॉलेजमध्ये कार्यरत आहेत आणि त्यांची PhD झालेली आहे. सो पुरातत्वशास्त्री म्हणजे पुरातत्वीय दृष्टीतून किल्ले कसे बघावेत या संदर्भात त्यांचा खूप मोठा अभ्यास आहे. अनेक दुर्ग संवर्धन संस्थांना सचिन हे जे आहेत हे सल्लागार म्हणून त्यांच्याबरोबर संलग्न आहेत. आणि रत्नागिरी जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा आणि रायगड जिल्हा या तिन्ही जिल्ह्यांमध्ये जे किल्ले आहेत तर त्यांच्या अत्यंत डिटेल्ड माहितीची म्हणजे इतिहासाची आणि म्हणजे आपण ज्याला दुर्ग भ्रमंती म्हणतो अशी 3 खूप सुंदर पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत. त्याच्याचबरोबर दुर्ग संवर्धन या विषयाची माहिती देणारही त्यांचं पुस्तक अत्यंत प्रसिद्ध आहे. सो आज आपण त्यांच्याकडनं समजून घेणार आहोत की रायगड कसा बघावा. सो सचिन, तुझं परत एकदा स्वागत. आणि पुढे जाण्याच्या आधी किताबवाला हे जे आमच्या मित्राचं बुक स्टोअर आहे त्यांच्याकडून हे तुला सहर्ष सप्रेम भेट. सो 7 मंदिरांची ओळख संस्कृतीची, आशुतोष बापट आपले मित्र, त्यांचं पुस्तक आहे. आणि तुझी जी भटकंती आहे, आता तू हिमालयातही जाणार आहेस एका एक्सपिडिशनला, तर ती उनाड पद्धतीने होत राहावी यासाठी उनाड भटकंती. सो सहर्ष तुझं परत एकदा स्वागत आणि तुला शुभेच्छा तुझ्या ओव्हरऑल भटकंतीसाठी. आणि या निमित्ताने मित्रांनो मला असं सांगायचं आहे की उनाड भटकंतीचे पुढचे जे सगळे डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल टूर्स आहेत तर त्या सगळ्या लाईंड अप झालेल्या आहेत. त्याच्या संदर्भातली जी व्हॉट्सॲपची लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही देतोय. त्या लिंकवर तुम्ही नक्की क्लिक करा आणि त्याच्यातनं तुम्हाला पुढच्या सगळ्या टूर्सची माहिती मिळू शकेल. आणि उनाड भटकंती या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ते हाईप करा. सचिन, आपण गप्पांकडे आता वळूया. बेसिकली रायगड किल्ला म्हणजे गूढ आहे खरं तर. ते गूढ मी याच्यासाठी म्हणतो की अनेक मतमतांतर किंवा इंटरप्रिटेशन्सचा खेळ आहे सगळा, अगदी खरं सांगायचं झालं तर.
तुझ्या मते रायगड काय आहे, रायगड राजधानी म्हणून कशी ठरवली गेली आणि रायगड कसा बघावा? आता तू जे गूढ आहे म्हणालास ते गूढ का आहे हे थोडं आपण समजून घेतलं पाहिजे. याचं कारण आहे की एकतर कागदपत्रांचा अभाव, म्हणजे किल्ल्यावरती आत्ता ज्या काही वास्तू आहेत त्या वास्तू कशा होत्या, काय होत्या, याचं जर नीट डिस्क्रिप्शन कुठेतरी आलं असतं किंवा कुठेतरी नोंद आली असती, ती नोंद आपल्याला मिळाली असती, तर मग आपल्याला हे गूढ वगैरे काही असं राहिलंच नसतं ना, कुठली वास्तू कोणती आहे. आज ते नाही आहे, त्याच्यामुळे मग प्रत्येक वास्तूबद्दल प्रत्येकजण काही ना काही वेगवेगळी इंटरप्रिटेशन करतो आणि ती प्रत्येकाची मतं असतात. त्याच्यामुळे असं काही आपल्याला हे त्यातनं काही चांगली मतंही आपल्याला कळतात किंवा काही असं वाटतं की काही भावनिक केलेली आहेत मतं, असं सुद्धा आपल्याला वाटतं त्यामध्ये. पण तो कागदपत्रांचा अभाव हे एक मुख्य कारण आहे. कारण शिवकालीन कागदपत्रांमध्ये कुठेही फार डिटेलमध्ये अशी नोंद येत नाही की महाराजांच्या काळात इथे काय काय गोष्टी होत्या. आता ऑक्झेंडनची डायरी जी आहे त्या ऑक्झेंडनच्या डायरीमध्ये बरेच किल्ल्यावरच्या वास्तूंचे उल्लेख आहेत, किल्ल्यावरच्या जागांचे उल्लेख आहेत, तो कुठे राहिला, तिथलं वातावरण आहे, ते लोक काय खात पीत होते याच्याबद्दलचे सुद्धा उल्लेख त्याच्या डायरीमध्ये आलेले आहेत. पण वास्तूंचे फार डिटेल असे उल्लेख न आल्यामुळे फार प्रॉब्लेम होतो हा. जे उल्लेख आलेले आहेत ते खूप नंतरच्या काळातले आहेत, म्हणजे साधारणतः 18व्या शतकाच्या शेवटच्या कालखंडातले वगैरे हे सगळे उल्लेख येतात. म्हणजे 1750पासनं ते म्हणजे 1734ला मराठ्यांकडे आला किल्ला, त्याच्यानंतर 1750पासनं ते जवळजवळ 1818पर्यंतचे काही आपल्याकडे संदर्भ मिळतात, म्हणजे उत्तर पेशवाईतले आपण असं म्हणू शकतो त्याला. तर त्याच्यामध्ये ज्या नोंदी मिळतात त्या कालखंडातल्या आहेत. त्या वास्तू शिवाजी महाराजांच्या काळामध्ये कशा काय आणि काय म्हणून वापरात होत्या हे काही त्या नोंदींवरनं समजणार नाही आपल्याला. त्या पहारे कुठे होते हे त्यांच्या काळातले पहारे कुठे होते, महाराजांच्या काळातले पहारे कुठे होते हे नाही सांगता येत आपल्याला त्यामध्ये. त्यामुळे ही अडचण होते की आपल्याला ते ओळखता येऊ शकत नाही किंवा नेमकं ती वास्तू काय आहे आणि त्याचं इंटरप्रिटेशन कसं करायचं. म्हणजे आता एक उदाहरण सांगतो. एक ज्येष्ठ अभ्यासक अगदी होते ते, त्यांनी असं एक इंटरप्रिटेशन केलं. आम्ही अनेक वेळा किल्ल्यावर जायचो. ते एक चौथरा होता बांधकामाचा, फक्त जोतं दिसत होतं, फक्त जोतं. तर ते म्हणाले की हे शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचं ऑफिस. आता कसं त्या नुसत्या जोत्यावरनं कसं ठरवायचं की हे गुप्तहेर खात्याचं ऑफिस, त्याला काही पुरावे आहेत का किंवा कागदपत्रात अशी काही नोंद आली का की ह्याच्या शेजारी इथे हे गुप्तहेर खात्याचं ऑफिस होतं किंवा काय. तर असं काही जर नसेल तर आपण ठरवणार कुठल्या आधारावरती. मग ह्याच्यामध्ये आर्किओलॉजी हा विषय येतो. याचं कारण असं आहे की जिथे कागदपत्रांचा अभाव असतो तिथं तुम्हाला प्रत्यक्ष पुरावे किंवा फिजिकल इव्हिडन्सच्याच आधारे तुम्हाला ते इंटरप्रिटेशन करता येऊ शकतं. म्हणजे अगदी उदाहरण सांगायचं तुला झालं तर हरप्पा मोहिंजोदडोत काही कागद नव्हता, मग तो अभ्यास कसा झाला किंवा ते सगळं काम कसं केलं लोकांनी, तर भौतिक पुराव्याच्या आधारावरच ते काम केलं. तर त्यामुळे इतिहासाचाही अभ्यास करत असताना आपण प्रत्येक वेळेला फक्त कागदपत्र म्हणतो आणि कागदपत्रात असेल तेच खरं आणि कागदपत्रात नसेल ते खरं नाही असं जे म्हणतो आपण ते चुकीचं आहे. कारण फिजिकल एव्हिडन्स हा सुद्धा एक भाग आहे त्यातला आणि ते फिजिकल एव्हिडन्स समजून घेतल्याशिवाय आपल्याला ते इंटरप्रिटेशन करता येणार नाही. पण बरेचदा असं होतं की कागदपत्रांवरच अवलंबून राहिलं जातं आणि मग त्याच्यामुळे मिसइंटरप्रिटेशनसुद्धा होऊ शकतं एखाद्या वास्तूच्या संदर्भातलं ते. तर आता रायगडच्या बाबतीत सांगायचं झालं पूर्ण तर रायगड आज आपण बघतो तो त्या काळी रायगड नव्हता. त्या काळचा रायगड हा कोंझरपासून सुरू होत होता. म्हणजे घेऱ्यातली गावं आपण जे म्हणतो सगळ्या किल्ल्यांच्या, तसं कोंझर हा किल्ल्याचा पायथा होता. अगदी जेम्स डग्लस जेव्हा इथे आलेला होता तेव्हा जेम्स डग्लसच्या वर्णनामध्ये पण तो कोंझरला येऊन थांबला होता असा त्याचा उल्लेख येतो. तो कोंझरपासून त्यांनी चढायला सुरुवात केली, मग पाचाडला थांबला आणि मग तिकडनं वर गेलेला होता तो. तर हे एकूण त्यावेळेचा जो रूट होता तो कोंझर, पाचाड आणि त्याच्यानंतर वरती असा तो सगळा रूट होता. ऑक्झेंडनसुद्धा आला, तो सुद्धा ज्या रूटने आला चौल मार्गे वगैरे त्या रूटने येतानाही तो असाच कोंझरवरनंच आला. आता आज जर आपण कोंझरवरनं बघायचं झालं रायगड तर जवळजवळ 850 मीटर उंच रायगड आहे तो. त्यावेळेला ते अवघड होतं म्हणजे पायथ्यातनं तिथपर्यंत वर जाणं. पण तशी घेऱ्यात अनेक गावं होती, त्या इतरही गावांमधनं जेव्हा किल्ल्यावर येत होते लोक तेव्हासुद्धा ते दोनच दरवाजांमार्गे, एक तर वाघ दरवाजा किंवा महादरवाजा, या दोनच दरवाजांमार्गे किल्ल्यामध्ये एंट्री होती. बाकी किल्ल्यामध्ये तशी कोणतीही एंट्री नव्हती त्या याच्यामध्ये. तर त्यामुळे जे काय पहारे वगैरे होते ते फक्त किल्ल्यावरच होते अशातला भाग नाही तर घेऱ्यात होते. अजून एक शन्ना जोशी नावाचे अभ्यासक होते आपल्या भारत इतिहास संशोधक मंडळात. त्यांनी 1940ला काही कागदपत्र वाचली रायगड विषयातली आणि मग त्यांनी सांगितलं होतं की रायगड परिसरामध्ये कुठे कुठे पहारे होते काय. पण तेही म्हटलं ना उत्तर पेशवाई काळातले तसे. तर घेऱ्यात पहारे होते,
शिवाय कारखाने कुठे कुठे होते, म्हणजे आपण 18 कारखाने जे म्हणतो ना ते, तर सगळे कारखाने काही गडावर नव्हते, काही कारखाने घेऱ्यातल्या गावांमध्ये पण होते, रायगडवाडीमध्ये पण होते, तर याच्याही नोंदी त्या याच्यामध्ये येतात. तर सुरुवात आपण ही इथनं जर केली कोंझरवरनं, तर पाचाडला काही जण रायगडची माची असं सुद्धा म्हणतात, तर असू शकतं म्हणजे माचीसारखं ते. पण एक जर आपण विचार केला तर रायगडवरचं आत्ताचं वातावरण आपण बघितलं, आपण ट्रेकला जातो, सगळेच जातो आपण, रायगडवर तर अनेक वेळा जातो. पावसाळ्यात काय स्थिती असते रायगडवरती, आपण 2 महिने किल्ल्यावर जाऊ तरी शकतो का अशी स्थिती असते. मग अशा वेळेला काय वाटतं, शिवाजी महाराज रायगडवर 2 महिने काढत असतील ते पावसाचे, काय वाटतं तुला, काढत असतील का नाही? राजगडला बघ, राजगडला सुद्धा विचार कर की राजगडला सुद्धा एवढं धुकं असतं 3 महिने की तुला एवढ्या अंतरावरचं दिसत नाही. मग अशा वेळेला अट्टहासाने वरती जाऊन बसून वरनं कारभार करणं हे कितपत योग्य वाटतं त्यामध्ये. त्यामुळे ते शक्यच नव्हतं एवढा पाऊस आणि या सगळ्या ह्याच्यात. त्यामुळे त्यांनी पाचाड बांधल्याची शक्यता आहे की पाचाडमधनं कारभार करता येऊ शकतो. मग अशा वेळेला एक्स्ट्रीम कंडिशन असेल गडावरती त्यावेळेला. तसंच राजगडच्या बाबतीत त्यांनी शिवापट्टण नावाचं गाव बसवलं होतं, कारण प्रत्येक वेळी उगीच वरती जाऊन बसण्यात काही पॉईंट नव्हता ना तिथे त्याच्यामध्ये, आणि अशा एक्स्ट्रीम कंडिशनमध्ये. त्यामुळे ते शिवापट्टण, इकडे पाचाड, हे आपल्याला सिमिलर या गोष्टी दोन्हीकडे दिसतात. आणि दुसरं तू जे म्हणालास की ती राजधानी इकडनं राजगडवरनं रायगडला जी आली, त्याचं मुख्य कारण म्हणजे मिर्झाराजे जयसिंगची स्वारी होती. 23 किल्ले तहामध्ये द्यायला लागलेले होते. तेव्हा त्यांना लक्षात आलं होतं, कारण ह्या मिर्झाराजे जयसिंगनी जेव्हा 23 किल्ल्यांचा तह झाला, त्याच्यापूर्वी जी पुरंदरची लढाई झाली त्याच्यामध्ये त्यांनी राजगडच्या जवळची काही खेडी जाळली होती आणि लुटली होती असा एक उल्लेख येतो त्यामध्ये. म्हणजे तो तिथपर्यंत पोहोचला होता राजधानीपर्यंत. त्यामुळे राजधानी दुसरीकडे हलवणं ही त्यांची गरज होती, म्हणून त्यांनी ती राजगडवरनं रायगडवरती ती हलवलेली आपल्याला दिसते. आता थोडंसं तुझ्या ह्याच प्रश्नाकडे आपण जाऊ की तू म्हणालास की आता पुरावे आपल्याकडे उपलब्ध नाही, त्याचं काय कारण आहे? एकतर माहिती आहे आपल्याला सगळ्यांना, म्हणजे तसं काही नवीन नाहीये की रायगडवरचा दप्तरखाना जळालेला होता. तो दप्तरखाना जळाल्यामुळे अनेक कागदपत्र जी काही होती शिवाजी महाराजांच्या काळातली, जळाला म्हणजे जाळला वास्तविक. तो रायगड जेव्हा जिंकला तेव्हा तो दप्तरखाना त्यांनी जाळला. आणि बरेचदा हे असं केलं जायचं, दप्तरखाने हे लोक जाळायचे बरोबर ते जिंकल्या. म्हणजे अगदी आपले शनिवारवाड्याचं सुद्धा दप्तरखान्याला आग लागलेली होती, तिथली पण बरीचशी कागद आपल्याकडची गेलेली आहेत. तर हे गेल्यामुळे, म्हणजे तो दप्तरखानाच जळाल्यामुळे महाराजांच्या ऑफिसमध्ये असलेली ती काय डॉक्युमेंट होती ती सगळीच जळाली ना. मग राहिली काय की त्यांनी एक कॉपी ज्यांना दिलेली होती, म्हणजे सनदा लिहून कोणाला तरी दिलेल्या होत्या, त्याची एक कॉपी त्यांच्याकडे आणि एक सनद ज्याला दिली आहे त्याच्याकडे. त्यामुळे त्यांच्याकडे त्या कॉपी होत्या, त्या कॉपीच्या आधाराने मग आपल्याला तो इतिहास आता लिहिता येतोय. किंवा बखरी असतील त्या काळात समकालीन किंवा थोडंसं नंतर लिहिलेल्या बखरी आहेत, त्या बखरींच्या आधारे असेल, किंवा पोर्तुगीज डॉक्युमेंट आहेत, ब्रिटिश डॉक्युमेंट आहेत. पण तरीसुद्धा त्याच्यात आता पोर्तुगीज, ब्रिटिश किंवा डच डॉक्युमेंट आहेत, त्याच्यामध्ये गडावरच्या वास्तूबद्दल येत नाही ना. महाराजांच्या हालचाली काय चाललेल्या आहेत, कुठे चाललेल्या आहेत ह्याच्याविषयी येते, किंवा त्यांची भेट झाली आहे, काही तह झालेले आहेत ह्याच्याविषयी सगळी माहिती येते. पण एखाद्या किल्ल्यावरच्या राजधानीवरच्या वास्तू वगैरे ह्याची माहिती मिळणं फारच अवघड आहे. म्हणजे त्या काळी कदाचित नकाशेही असतील, बरोबर, पण तेही कदाचित जळाले असतील त्या ह्याच्यात. बरोबर. पण आता मला एक सांग की आपण पुढच्या, म्हणजे आता आपण वास्तू दर्शनाला सुरुवात करण्याच्या आधी आता फॉर एक्झाम्पल आपण म्हणतो की ही अमुक अमुक ही वस्तू आहे, जर आता आपल्याकडे तसे समकालीन एव्हिडन्स नाहीये तर हे आलं कुठून? आता ही एक तर सांगितलं ना की 1940ला शन्ना जोशींनी जे कागद वाचले ना, त्या कागदांमध्ये काही वस्तूंना नावं दिलेली होती. ती नावं कागदपत्रांमध्ये येतात अजूनही. नंतर आवळसकरांनी सुद्धा रायगडची जीवनकथा लिहिलं, त्याच्यात सुद्धा काही कागदपत्रांमधनं त्या वास्तूंची नावं येतात. बरोबर. आणि परत काही वास्तूंची नावं आहेत ना, ही स्थानिक लोकांनी दिलेली नावं आहेत. ती प्रत्यक्ष तिथे कोणी दिलेली नव्हती. म्हणजे जेम्स डग्लस सुद्धा गेला ना तेव्हा त्याच्याबरोबर कोणतरी स्थानिक माणूस नक्की तिथे आलेला असणार आहे, कारण तो परस्पर काही एकटा गेला नसणार आहे. तर तेव्हा त्यांनी सुद्धा माहिती आहे का, त्याच्या सगळ्या ह्याच्यामध्ये माहितीमध्ये त्यांनी ते रायगडावरचं जे मंदिर आहे जगदीश्वर म्हटलं जातं, त्या मंदिराला महादेव मंदिर एवढंच म्हटलंय. किंवा 1883चा एक नकाशा आहे गॅझेटियरमध्ये छापलेला ब्रिटिशांनी, त्यातही महादेव मंदिर म्हटलंय त्यांनी, कुठे जगदीश्वर मंदिर किंवा काय असं म्हटलेलं नाहीये. त्यामुळे या वास्तूंची नावं आहेत ही तयार झाली, म्हणजे हे नंतर कोणीतरी इंटरप्रिट केलं आणि ती जी नावं पडली तीच नावं पडली. म्हणजे जसं उदाहरण सांगतो तुला, सिंहगडचं आहे, बारूदखाना काय, घोड्याची पागा काय, ही नावं जी पडली ती पडलीच. म्हणजे ती नंतर काय कोणी बदलायचं, म्हणजे किती संशोधन झालं, त्याच्यावर लेख आले असतील, पुस्तकात लोकांनी लिहिलंय, पण तरीसुद्धा ती नावं काही बदलली जात नाहीत.
तर एक पगडा असतो लोकांच्या डोक्यात त्या नावाचा. म्हणजे मी अनेक वेळा किल्ल्यांवर गेल्यावर लोकांना याच्या संदर्भातलं उदाहरण सांगतो की नाशिकची पांडवलेणी, तर सगळ्यांना माहिती आहे की ती शक सातवाहन यांचे तिथे शिलालेख आहेत सगळे. त्या शिलालेखामध्ये स्पष्ट लिहिलंय की ही लेणी कोणी बांधली वगैरे सगळं, तरी सुद्धा आपण पांडवलेणीच म्हणतो ना त्याला ते. त्यामुळे ही नावं एकदा पडली की हेमाडपंथी, सरसकट हेमाडपंथी, म्हणजे ती नावं पडली की ती बदलणं फार अवघड जातं. म्हणजे एक तर त्या म्हणजे आता बाजारपेठ असेल या सगळेच म्हणजे. तर आता रायगडच्या आपण वास्तूकडे येऊया की आता एक एक करून तुझं जे स्वतःचं इंटरप्रिटेशन आहे त्या वास्तूंबद्दलचं, तर त्याप्रमाणे आपण बोलू. आणि अर्थात त्याला पुरातत्वीय दृष्टिकोन असतील किंवा तुला नव्याने मिळालेले समजा काही कागदपत्र असतील तर तेही आपण त्याच्याबद्दलही बोलू. ज्याला आत्ता राणीवसा असं म्हटलं जातं, तर मी प्रेक्षकांसाठी फक्त मला सांगायचं राणीवसा आत्ता कशाला म्हटलं जातं, तर तुम्ही समजा रोपवेनी चढून आलात, तर तुम्ही रोपवेनी चढून आल्याच्यानंतर ज्या वेळेला तुम्ही मेणा दरवाजाने ज्यावेळेला तुम्ही गडावर प्रवेश करता त्याला तुम्हाला डावीकडे ज्या सगळ्या खोल्या लागतात त्याला राणीवसा असं आता म्हणण्याची प्रथा आहे. बरोबर. तुझ्या मते तो राणीवसा आहे का? एक तर राणीवसा असं नाव येत नाही ते कुठेही, त्याच्यामुळे तो राणीवसा असेल का नाही याच्याबद्दल शंका आहे. काय म्हणजे त्याच्याबद्दल कथा रंगवल्या जातात की तिथे मग ते 6 खोल्या आहेत, मग 7वी राणी इकडे होती, हे होती वगैरे अशा काय काय, पण त्याला तसा काही अर्थ नाही. एकूण वास्तू या दृष्टिकोनातनं जर आपण ते बघितलं तर एक सॅटेलाईट इमेजवरनं कोणीही बघा, सगळ्यांना अवेलेबल आहे गुगल अर्थ वगैरे, आपण त्यातनं आता खूप झूम करून अगदी त्या वास्तूवरती डिटेलमध्ये बघू शकतो. तर त्याच्यामध्ये त्या कंपार्टमेंट केलेल्या दिसतात. प्रत्यक्ष जाऊन तुम्ही जेव्हा बघाल ना तेव्हा तुला असं लक्षात येईल की ती कंपार्टमेंटची जी भिंत आहे ती विटांनी बांधलेली भिंत आहे, ती नंतरच्या काळातली आहे. शिवाय एक जी खोली आहे त्या राणीवासामधले म्हणजे 6 खोल्या आहेत, त्यातल्या एका खोलीमध्ये असलेली बांधकामाची जोतं, ते जोतं दुसऱ्या खोलीत घुसलेलं आहे पलीकडे, भिंतीखालनं पलीकडच्या खोलीत गेलेलं आहे. बरोबर. म्हणजे ती जर ती भिंत आटवली आणि ते जोतं जर पूर्ण पाहिलं तर काहीतरी वेगळं स्ट्रक्चर होतं हे लक्षात येतं ना. म्हणजे तिथे 6 नसतील पण 3 खोल्या असतील, 2 असतील त्याच्यामध्ये काहीतरी, असं कुठेतरी ते स्ट्रक्चरवरनंच दिसतं. म्हणजे याच्यात वेगळं काही करायची गरज नाही, ते फक्त तू ट्रेस करत गेलास आतलं स्ट्रक्चर की या भिंतीतलं या भिंतीत घुसलेलं आहे, पुढच्या भिंतीतलं त्याच्या इकडे घुसलेलं आहे, हे सगळं हे सगळं थोडं नंतर केल्यासारखं वाटतं. ते कदाचित जेव्हा पेशवे काळामध्ये किल्ला मराठ्यांकडे आला त्या काळामध्ये त्यांनी तिथे या अशा कंपार्टमेंट, कारण तिथे त्या चपट्या विटा दिसतात पेशवेकालीन आपल्या इथे शनिवारवाड्याला ज्या आहेत ना त्या कंपार्टमेंट टाकून त्या खोल्या केल्या असाव्या. बाकी दगडाचं बांधकाम, बाकी दगडाचं बांधकाम आहेच आहे, पण तरीसुद्धा तिथे ते कंपार्टमेंट टाकून जे केलेलं आहे ते त्याच्यात. शिवाय तू जर बघशील तर ते राणीवशाच्या बाहेरच्या भिंतीचे दगड की ज्याच्यात दरवाजे बांधलेले, ती पूर्ण भिंत जर बघशील ना तर त्याच्यामध्ये एक खूप चांगल्या घडीव दगडाची भिंत नाही आहे. ती बऱ्यापैकी असे रॅन्डम दगड आहेत, त्याच्यामुळे चांगले चिझलिंग करून व्यवस्थित, जसे महाराजांचा वाडा असेल किंवा आतल्या वास्तू असेल त्याला जसे दगड वापरलेत तसे एवढे पक्के दगड इकडे नाही आहेत. त्यामुळे ही बाहेरची भिंत आणि त्यातले दरवाजे हे पण सगळं नंतर केलेलं असण्याची शक्यता मला तरी वाटते आता त्यामधनं. पण अंदाज आहे त्याचा, म्हणजे त्या कचेऱ्या असतील किंवा काय असतील, एक तुझा अंदाज काय? नाही, त्याच्यामध्ये एक तर रायगडावरती राजकैदी ठेवलेले होते असा उल्लेख येतो. म्हणजे सखाराम बापू बोकील जे होते ते गडावरती होते, त्यानंतर यशोदाबाई पेशवे म्हणजे सवाई माधवराव त्यांची बायको, तर ती रायगडावरती होती. अजून कोण हे म्हणजे हे तर कैदी म्हणूनच होते हे, पण दुसऱ्या बाजीरावाची बायको वाराणसीबाई ती पण गडावर राहिला होती तिथे. तर हे जे राजकैदी म्हणजे काय असतं की त्यांना काय बांधून ठेवलेलं नसतं, त्यांना गडावरती सगळी व्यवस्था असते, त्यांच्याबरोबर माणसं असतात जेवण बिवण बनवून देणारी, त्यांची व्यवस्था बघणारी. तर त्याच्यासाठी म्हणून त्या या अशा खोल्या बनवल्या असतील, कारण त्या छोट्या नाही आहेत, ते मोठ्या मोठ्या खोल्या आहेत. ते जर बघशील त्याच्यामध्ये तर कदाचित नंतरच्या काळात त्याचा त्यांनी वेगळा वापर करून तिथे बांधकामं केली असतील असा एक अंदाज आहे त्यामध्ये. हे राजकैदी इथे ठेवले गेले असतील, कारण त्याच्या व्यतिरिक्त असा एवढी मोठी जागा गडावर कुठे दिसत नाही. मग गेलो तर खालतीच अगदी अष्टप्रधान मंडळाचे वाडे आहेत तिथेच मग त्यातल्या. बरोबर. आता काय होतं याच्यामध्ये अनेक लोकांचे अनेक मत आहेत. म्हणजे आता राणीवशाच्या मागच्या बाजूला जी वॉशरूम्स आहेत त्याच्याबद्दल पण अनेक समज गैरसमज बरोबर आपल्याकडे पसरलेले असतात. आता काय असतं ह्याच्यामध्ये पुराव्याअभावी प्रत्येकाच्या आपापल्या इंडिव्हिज्युअल इंटरप्रिटेशन आणि जर काही कागदपत्रांची जोड त्याला जर मिळाली तर त्याच्यानुसार आपल्याला हे सगळं ठरवता येतं. आता हा सेम प्रश्न लोकांना पडतो तो म्हणजे राज सदर किंवा जो आपण त्याच्या आधी तुझे टॉयलेट बद्दल म्हणालास ना ते पण मी ते आपण बघूया. ठीक आहे. तर ती जी टॉयलेट दिसतात ना ती टॉयलेट नाहीत असं माझं म्हणणं आहे त्यामध्ये. कारण तू जर आज जाऊन नीट बघितलं तर एकतर तो कालखंड जो होता अगदी महाराजांचा किंवा त्याच्यानंतरचा अगदी पेशव्यांच्या शेवटच्या पर्यंत 1818 पर्यंतचा कालखंड किंवा त्याच्यानंतरचाही मी म्हणेन, तर ह्या कालखंडामध्ये कुठेही आपल्याकडे असे
म्हणजे पाय ठेवून बसायचे जे टॉयलेट असतात ना, तशा प्रकारची टॉयलेट आपल्याकडे नव्हती. हे ब्रिटिश आल्यानंतर अशा प्रकारची टॉयलेट आली. तर आपल्या इकडे टॉयलेटची पद्धत जर तू बघितलीस तर एक 70-80 वर्षापूर्वी किंवा 50 वर्षापूर्वी सुद्धा अनेक मराठवाडा, विदर्भ किंवा या भागातल्या काही गावांमध्ये तिथे एक वेगळी जागा असायची की जिथे ते लोक जायचे आणि तिथनं ते पाटीमध्ये ते म्हणजे तो मैला पडायचा आणि तो उचलून घेऊन जाणारी लोक असायची. हे वाईट प्रथा होती ती अगदी, पण ते उचलून घेऊन जाणारे लोक होते. त्यामुळे आपल्याकडे असे म्हणजे ते ड्रेन होणारे संडास आपल्याकडे नव्हते. बरोबर. म्हणजे आत्ता जसं आहेत आपल्याकडे त्याच्यामध्ये एक ड्रेनेज सिस्टीम आहे. म्हणजे ते सगळं जे आहे ते कुठेतरी जाणार आहे दुसरीकडे. तिथे जर तू बघितलंस तर तिथे कुठेही पोर्सलिन नाहीये. तिथे पोर्सलिन पाहिजे ना हे सगळं ड्रेन होऊन बाहेर पडायला. तर ते जे टॉयलेटचे ब्लॉक तू बघशील तर त्याच्यातलं जे होल केलेले आहेत त्याच्यात कुठेही पोर्सलिन नाही, काही नाही. मग तो जाणार कसा तो महिला कुठे? बरं तिथनं बाहेर गेल्यावर जाणार कुठे परत तो? कुठेतरी ती सिस्टीम करून दिली पाहिजे ना याच्यातनं. की आता अनेक किल्ल्यांवरती खापरी पाईप आहेत, बरोबर, दगडाचे पाईप आहेत. तिथे तसं दिसत नाही की पाईप केलेले आहेत आणि मग कुठेतरी एक सेप्टिक टँक केला आहे आणि त्याच्यामध्ये सोडलंय वगैरे हे ते काहीच दिसत नाही त्याच्यामध्ये. मग ते कसं? आणि मग जर तसं नसेल काही आणि आत्ताची सिस्टीम दिसती तशीच तिथेच जर काय समजतो टॉयलेट म्हणून वापर केला तर किती दुर्गंधी पसरेल त्या भागामध्ये. शेजारी राजवाडा आहे, महाराजांचं राहतं घर आहे, राजवाड्यापेक्षा राहतं घर आहे. बरं ते आपण जर कन्सिडर केलं की राण्यांचे महाल आहेत तर राण्यांचे महाल म्हणजे तिथे किती दुर्गंधी पसरेल. किंवा जो कोणी तिथे राहणार आहे राजकैदी असेल तरी ते किती दुर्गंधी येईल त्या भागामध्ये. त्यामुळे असे टॉयलेट नव्हते. म्हणजे अगदी सांगतो, आमचे मित्र आहेत मंदार लवाटे, पुण्यावर काम करतात, त्यांनी मला असं सांगितलेलं होतं की पुण्यामध्ये सुद्धा जवळजवळ 1930-40 सालापर्यंत हे टाकायची पद्धत होती मैला. आणि तो पुण्याच्या बाहेर बिब्बेवाडीच्या इकडे नेऊन टाकला जायचा मैला. पुण्यासारख्या ठिकाणी जर ती 1930-40 पर्यंत ही प्रथा होती तर मग ते म्हणजे 300-400 वर्षापूर्वी काय म्हणजे आपण त्याला का म्हणतो हे टॉयलेट असतील. बरोबर. पण मग हा पुढे परत प्रश्न पडू शकतो की मग त्या जागा काय आहेत त्या. तर ती जागा जी आहे ना ती आपल्या इकडे मोरी, जशी आपण एक जुन्या घरांमध्ये किंवा वाड्यांमध्ये मोरी नावाचा प्रकार असायचा तसं मोरीसारखी ती एक जागा वापरात असावी. कारण तुम्ही टॉयलेटचा विचार करता पण गडावरची लोक आंघोळ कुठं करत होती याचा विचार करत नाही ना आपण. ते बाथरूम कुठे होती मग ती. तर ती बाथरूम असू शकतात. कारण त्यातनं जाणारं पाणी जे आहे ना म्हणजे आंघोळीचं पाणी वगैरे हे जे आहे हे पाणी तिथे बाहेर जर गेलं त्या ह्याच्यातनं तर काही त्याला वास वगैरे काही येईल असं मला वाटत नाही त्या ह्याच्यामध्ये ते. आणि त्याच्यामुळे ते म्हणजे आंघोळीसाठी म्हणून ती जागा वापरू शकतात किंवा हातपाय धुण्यासाठी वगैरे ह्याच्यासाठी असं मोरीसारखं म्हणून ती जागा वापरायला हरकत नाही. बरोबर. पण टॉयलेटसाठी नाही वाटत मला ही जागा वापरत असावी असं. त्यामुळे त्या आपल्याही इतर पण जे किल्ले आहेत ना आपले त्या इतर किल्ल्यांवरही जे तटबंदीच्या भिंतीमध्ये टॉयलेट म्हणतात ते मला तरी नाही वाटत ते टॉयलेट असावीत. ती मोरीसारखीच जागा असेल. अगदी राजगडवर सुद्धा ते. कारण मग तसा विचार केला तर प्रपोर्शन काढ ना, गडावर माणसं किती असतील आणि टॉयलेट एवढीच. बरोबर. मग उरलेल्यांचं काय ते तसं नाही. म्हणजे आपण ते कन्सिडर करून चाललोय की टॉयलेट आहेत ते सगळं असं दिसतं आपल्याला म्हणून ते, पण तसं नाही असं मला वाटतं. बरं. आता आपण राजसदरेकडे येऊया. म्हणजे राजसदरेचा जो भाग आहे आपल्याला तिथे 2-3 चौथरे आपल्याला बघायला मिळतात. बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये इंटरप्रिटेशन परत वेगवेगळे आहेत की महाराजांचा राहता वाडा, त्याच्यानंतर विवेक सभा, मग सेक्रेटरिएट, सचिवालय वगैरे वगैरे. तर तुझ्या मते हे काय? आता राजसदर म्हणण्यापेक्षा ना आपण त्याला बालेकिल्ला सुद्धा म्हणू शकतो. कारण इंग्लिशमध्ये तो जो भाग आहे ना त्याला सिटाडेल असं म्हणतात. म्हणजे राजवाडा. तर राजवाडा म्हणजे महाराजांचं राहतं घर नाही, तर राजवाडा म्हणजे कॉम्प्लेक्स असतो पूर्ण. त्या कॉम्प्लेक्समध्ये हा आहे दिवाणे खास आहे, दिवाणे आम आहे, त्यानंतर महाराजांचं राहतं घर आहे, मनोरे आहेत. इकडे मागे ते राणीवसा ज्याला म्हणतो ते जर राणीवसा धरलं आपण तर ते एक आहे. त्याचबरोबर अजून काही कचेऱ्या आहेत खालच्या बाजूला. तर ह्या म्हणजे हा सगळा जो कॉम्प्लेक्स आहे हा कॉम्प्लेक्स म्हणजे राजवाडा आहे तो. आता ह्या कॉम्प्लेक्समध्ये आपण एका बाजूला आपण बघितलं ते राणीवसा आहे, मध्ये पॅसेज आहे, मग परत भिंत आहे, तिथनं दरवाजा करून आत गेलं की महाराजांचं राहतं घर आहे. ते महाराजांचं राहतं घर हे आयताकृती आहे. म्हणजे आपल्याकडे उत्तर मराठा काळातले जे वाडे दिसतात आपल्याला ते चौसोपी वाडे दिसतात. पुण्यातले पण वाडे बघितले असतील, हा मुजुमदारांचा वाडा वगैरे किंवा हे, तर ह्याचे त्या वाड्यामध्ये चौक आहेत मध्ये आणि बाजूनी खोल्या आहेत. पण तसं महाराजांच्या काळातलं बांधकाम नव्हतं. महाराजांच्या काळातले जे बांधकाम होती, घरं होती ते घरं म्हणजे उलट मध्ये बांधकाम आहे. म्हणजे मध्ये आयताकृती तुम्हाला आता प्लिंथ दिसेल. आत्ता तर काय छतासकट बांधकाम नाही, पण आपण एंटर केल्यावर आडवी प्लिंथ दिसेल आपल्याला.
त्या आडव्या प्लिनच्या मध्ये पॅसेज आहे, आपण त्याच्या बाजूने चालतो बघ सगळीकडनं ते, correct. आणि त्याच्या मागे ओऱ्या आहेत त्या, आणि त्या ओऱ्यांना छत होती सगळ्या बाजूनी, आणि मध्ये ग्राउंड+1 अशी बिल्डिंग होती. याचं कारण तिथे असलेले दगड आहेत ना तिथे, तू त्या ओट्यावर जर गेलास तर ओट्यावर फ्लोरिंगला विटा टाकलेल्या आहेत त्यांनी, चौकोनी दिसतात आपल्याला. हा, तर चौकोनी जे दगड आहेत ना त्या दगडांचं एकमेकांमधलं स्पेसिंग जे आहे ना ते स्पेसिंग खूप जवळ आहे. बरोबर. तर जेव्हा तुम्हाला फक्त ग्राउंड फ्लोअरचं बांधकाम करायचं असतं बंगल्यासारखं, तेव्हा एवढं स्पेसिंग घ्यायला लागत नाही खांबासाठी. तुम्हाला वरती जर वजन चढवायचं आहे तर मग तुम्हाला खालती ते लोड घेण्यासाठी खांब जवळजवळ असे बांधायला लागतात. बरोबर. त्यामुळे त्यावरनं लक्षात आलं की हे ग्राउंड+1 असावं त्यामध्ये. बरोबर. तर ही एक वेगळी पद्धत आहे. आणि सेम असं कसं होतं ना महाराजांचं घर, हे जर बघायचं असेल ना तर साताऱ्याला प्रतापसिंह स्कूल म्हणून आहे राजवाडा परिसरामध्ये. ते न्यायालय आहे ना, न्यायालयाच्या शेजारी अजूनही तिथे शाळा भरते. तर त्या प्रतापसिंह स्कूलमध्ये जावा, तिथे अजूनही असा छतासकट असलेला ग्राउंड+1 वाडा उभा आहे. उभा आहे, तो बघता येऊ शकतो आपल्याला आतनं, कारण तिथे शाळाच भरते त्यामुळे बघता येऊ शकतो. अगदी सेम, म्हणजे त्याची मेजरमेंट घेतली आणि ह्याची घेतलीत ना सेम, म्हणजे प्रपोर्शन थोडं पुढं मागे होऊ शकेल, पण विड्थ आणि ह्याची प्रपोर्शन्स अगदी सारखी आहेत, माहिती का. त्यामुळे प्लॅन असा होता की मध्ये घर आणि बाजूनी ओऱ्या, आणि ओऱ्या आणि घर याच्यामध्ये फिरण्यासाठी पॅसेज हे आपल्याला त्यामध्ये दिसतं. बरोबर. आणि मग त्याच्या एका बाजूला हौद पण आहे तिथे. तिथे काय पाण्याची दुसरी सोय नव्हती, कदाचित तिथे पाणी बाहेरनं आणून भरलं जात असेल, कारण त्याला काही नॅचरल सोर्स वगैरे म्हणजे पाण्याचा सोर्स काहीच नाही आहे तिथे. आणि त्याच्या पलीकडे पण बघ तिथे, म्हणजे त्या हौदाच्या पलीकडे जर तू उतरून गेलास तर परत तिथे सुद्धा एक न्हाणीघरासारखी जागा आहे, ज्याला आपला टांगसाळ म्हणतात. नाही, त्याच्यामध्ये वाडा आणि टांगसाळ याच्यामध्ये एक असे थोडा उतार असलेली जागा आहे, त्याला होल्स आहेत कडेनी, तर त्यालाही परत टॉयलेट म्हणतात. आता महाराजांच्या खाजगीतला तो सगळा भाग आहे ना, त्यामुळे त्यांची न्हाणीघराची जागा ती असण्याची जास्ती शक्यता आहे तिथे. टांगसाळ काय आता टांगसाळ नंतर आहे, त्याच्या पुढे टांगसाळ जर परत बघशील तू तिकडे, तर टांगसाळ म्हणजे काय की ती नाणी पाडली जायची. आता महाराजांच्या काळामध्ये जी काय नाणी बनवली गेली होती ती सगळी डायस्ट्रक पद्धतीने नाणी बनवली जायची, म्हणजे ती ठोकून बनवली जायची. आता तिथे जर नाणी बनवायचा कारखाना जर आपण म्हटलं तर ती खोली किती पाहिली असशील तू, त्याच्यामध्ये अक्षरशः 10 बाय 10 फुटाची खोली, एवढ्या याच्यात बसून ती नाणी पाडायची, म्हणजे हे किती अवघड होईल काम. बरं, त्याच्यामध्ये ती गरम करायला लागतात, तिथे टेम्परेचर लागतं. बरं, महाराजांच्या वाड्याच्या शेजारीच तिथे ठाक 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 आवाज त्यांच्या कानाशी सारखे होणार, त्यांना त्रास नाही का हा. तर ते जरा थोडासा विचार केला पाहिजे की टांगसाळाशी इथे जवळ असेल का, म्हणजे त्यांचं म्हणजे घराच्या एरियामध्ये कदाचित खजिना ठेवायची जागा वगैरे असेल ते असेल, पण टांगसाळ किंवा काही मेटलशी रिलेटेड किंवा गोष्टी करायच्या असतील ते जवळ नसणार ना तिथे, कारण ते म्हणजे आगीशी संबंधित गोष्टी आहेत. तिथे हाय टेम्परेचर लागतं त्यासाठी, ते गरम करून ठोकून हे बनवायला. आणि परत आंघोळीच्या जागेच्या शेजारी लगेच टांगसाळ, म्हणजे हे काय म्हणजे म्हटलं की ज्याला म्हटलं जातं टांगसाळ. कारण तू गंमत जर बघितलीस तर राणी वशाच्या ज्या मोऱ्या तू म्हणालास तशी सेम रचना त्या टांगसाळीच्या सोकॉल टांगसाळीच्या आतमध्ये बघायला मिळते, की जिथे असं चुलीसारखं वाटतं. तर त्याच्यामुळे आत्ताही काय होतं की रायगडावर ज्या गोष्टी सांगितल्या जातात त्या अर्थात कसं आहे की ज्या पूर्वापार चालत आलेल्या आहेत त्याप्रमाणे ते सांगण्याची ती प्रथा आहे. पण जे तू हौद म्हणालास किंवा हौदाच्या शेजारी पण एक जे तू मोरीसारखी जी जागा आहे, तर त्याच्या म्हणजे राहत्या घराच्या शेजारी टांगसाळीसारखी इतकी महत्वाची हे असणं, हे खरं आता प्रॅक्टिकली तुझ्या उदाहरणावरनं खरंच मला असं वाटतं की ते टांगसाळीपेक्षाही ना ते चुलीसारखं जे दिसतंय ना तिथे पाणी वगैरे गरम करत असावेल, कारण शेजारी आंघोळीची जागा वगैरे आहे, मोरी आहे, त्यामुळे तिथल्या तिथनं पाणी काढून गरम करून तिथे नेणं सोपं आहे ना. बरोबर. नाहीतर पाणी गरम कुठे करणार, महाराजांच्या घरात कुठेतरी चुलीवर तिथनं उचलून तिथपर्यंत पाणी नेणार वगैरे हे, त्यामुळे ते असं वाटत नाही. म्हणजे हे शेवटी म्हटलं ना ते स्ट्रक्चर पाहून त्याच्यावरचं इंटरप्रिटेशन आहे. बरोबर. हे कारण ते स्ट्रक्चर काय असावं याचा एक आपण अंदाज लावू शकतो की त्या कालखंडामध्ये कशी बांधकामं होती, काय होती याच्यावरनं. त्यात ते आत्ता जर बघशील टांगसाळीचं तर त्याच्या सगळं स्ट्रक्चर हे विटांचंच आहे ते सगळं. त्यामुळे तिथे आपल्याला परत ते लेटर पिरियडमध्ये झालं हे आपल्याला लक्षात येतं. पण आता महाराजांच्या राहत्या वाड्याच्या म्हणजे आपण जर गुगल मॅप जर बघितला तर तिथे त्याला ना 2 प्लिंथ आणि त्याला बाहेरनं कंपाऊंड असं ह्या टाईपचं लहानपणी स्ट्रक्चर दिसतं की एक पहिल्यांदा आपण राणी वशाकडनं एंटर केल्याच्या नंतर तू म्हणाल पहिली प्लिंथ आहे, आणि त्याच्यानंतर त्याला बाहेरनं तो काय म्हणतात आपण त्याला पॅसेज किंवा त्या टाईप एक स्ट्रक्चर आहे. आता जिथे राजसभेचं म्हणजे जिथे आता मेघडंबरी आहे त्याच्या बरोबर मागच्या बाजूला सुद्धा एक चौथरा आपल्याला बघायला मिळतो. तर
मला ना ॲक्च्युली बेसिक प्रश्न मला प्रेक्षकांसाठी असा विचारायचा आहे की राजसभा जी त्यावेळेला सदर जी भरायची ती रोज राजदरबारात भरत असेल का कसं असेल? हां, आता ते जर त्या जागेचं तू सांगितलंस तर मी ह्याचं जे सांगितलंय महाराजांच्या वाड्याचं स्ट्रक्चर सेम त्याचं एक रिप्लिका त्या बाजूला होती पलीकडे. म्हणजे जसं इथे असं बाहेरनं सी शेपचं स्ट्रक्चर, मध्ये महाराजांचा वाडा म्हणजे या ओऱ्या, तसंच ह्याची एक रिप्लिका अशी उलटी फिरून तिकडे टाकली तर तिथेही बरोबर सेंटरला स्ट्रक्चर आणि त्या बाजूने असं सी शेप तुला दिसतं. आणि मग ती बॅक साईडची भिंत येते ह्याची दरबाराची. तर ते जे स्ट्रक्चर होतं ते दिवाणे खास असं स्ट्रक्चर असण्याची शक्यता आहे. आता एक विवेक सभा नावाचं एक उल्लेख परत लेटर पिरियडच्या कागदपत्रांमध्ये येतो. आता महाराजांच्या काळात त्याला विवेक सभा म्हणत होते का नाही हे आपल्याला माहीत नाही. हे नंतरच्या कागदात विवेक सभा आहे म्हणून आपण विवेक सभा म्हणतो त्याच्यामध्ये. पण शिलालेखामध्ये कुठे असा विवेक सभा वगैरे असा काही उल्लेख आलेला नाही आहे. म्हणजे तो जगदीश्वराच्या इथल्या त्या आहेत. पण आता हे जे स्ट्रक्चर आहे म्हणजे नॉर्मली काय असतं की दरबार काही रोज भरत नसतो. दरबार हा दसरा, दिवाळी, सणवार असतील ज्या दिवशी त्या, किंवा काही स्पेशल ऑकेजन असेल, राज्याभिषेक झाला त्याच्यानंतर अजून काही, तर अशा वेळेला तो दरबार भरत असतो. त्यामुळे रोज काही महाराज तिथे दरबारात जाऊन बसायचे आणि रोजच सगळे लोक जमायचे असं नव्हतं. पण मग त्यांचं डे टू डे काम काय असायचं कुठे, तर ते दिवाणे खासमध्ये इथे. तर इथे बसून मग रोजचं म्हणजे थोडक्यात काय पंतप्रधान कार्यालय आपण ज्याला म्हणतो ना तसं ते तिथे होतं. डे टू डे वर्क तिथनं असेल ते जेव्हा तिथे गडावर असतील तेव्हा. आणि दरबार जेव्हा भरेल तो आम जनतेसाठी असतो म्हणून तर त्याला दिवाणे आम असं म्हणतात त्याच्यात. तर ते लोकांसाठी असतो तो. त्यामुळे तो म्हणजे सणवार किंवा अशा दिवशीच भरणार ना तो. करेक्ट. त्यामुळे ती वास्तू होती. पण मग आता त्याच्यातली कुठली विवेक सभा होती का अजून दुसरीकडे कुठे होती हे काही आपल्याला आत्ता सांगता येणार नाही त्याच्यामध्ये. हां, म्हणजे कारण तो शब्द नंतर येतोय, नंतरच्या कागदपत्रात आहे. म्हणजे समकालीन याच्यात तरी काही माझ्या तरी पाहण्यात नाही कुठे हा शब्द म्हणजे तिथे. पण आता सदर जी आहे ती परत त्यावेळेला जशी होती तशी करता येणं पॉसिबल आहे? नाही, आपल्याला शक्य नाही होणार तसं त्याच्यामध्ये. याचं कारण नियम आहेत आणि ते नियम भारत सरकारनेच केलेले आहेत. आणि आपल्याच पैकी काही एक्सपर्ट जे आहेत त्या एक्सपर्टनी बसून ह्या सगळ्या एक नियमावली ठरवलेली आहे. आणि त्या नियमावली ही भारतात फक्त रायगडच नाही तर भारतातल्या सगळ्या मॉन्युमेंटसाठी ती नियमावली सारखीच आहे त्यामध्ये. त्यामुळे फक्त एक एक्सेप्शनल केस रायगड म्हणून आम्ही तिथे बांधून काढतो आणि बाकीच्या ठिकाणी नाही असं नाही करता येणार. मग तिथे बांधलं तर अजून 4 ठिकाणी तशी परवानगी द्यायला लागेल त्यामध्ये. आणि हे बांधतानाचे त्यांचे काय नियम आहेत या सगळ्या याच्यातले आर्किओलॉजीचे की ते म्हणतात की पुरावा असला पाहिजे आपल्याकडे. म्हणजे एखादं स्ट्रक्चर अर्धवट पडलेलं आहे, छतासकट आपल्याला ते बांधायचं आहे, तर त्याचा आपल्याकडे जर छत कसं होतं काय होतं ह्याचा जर काही पुरावा मिळाला तर आपण ते करू शकतो. आता रायगडच्या बाबतीत हा जर विचार केला तर मला खरं तर मगाशीच सांगायचं होतं की रायगड आपण सुरुवातीपासून जर बघितलं तर काही लोकांचं म्हणणं आहे की तो विजयनगर साम्राज्यातल्या लोकांकडे होता. त्याचे काही तसे पुरावे नाहीत त्यामध्ये, पण तरी म्हणतात ते त्याच्यामध्ये पाळेगारांकडे होता वगैरे हे. आणि मग त्याच्यानंतर मग बहमनींकडे होता म्हणतात, मग आदिलशाहीकडे होता, त्याच्यानंतर निजामशाहीकडे मध्ये काही काळ होता, त्यानंतर मग महाराजांकडे आला, मोऱ्यांकडे होता काही काळ, त्यानंतर महाराजांकडे आला, महाराजांच्या नंतर मग मोगलांकडे गेला, मोगलांनंतर जंजिरेकर सिद्धीकडे गेला आणि त्याच्यानंतर मग परत पेशव्यांकडे आला आणि मग त्यानंतर परत इंग्रजांकडे गेला. तर एवढ्या सगळ्या लोकांनी गडावरती राज्य केलेलं आहे. तर ह्या सगळ्या लोकांनी किल्ल्यावरती काही ना काहीतरी आपल्या वास्तू बांधल्या असतील किंवा ज्या जुन्या वास्तू आहेत त्या मॉडिफाय करून त्यांनी वापरल्या असतील त्यामध्ये. मग अशा वेळेला काहीतरी एखादी वास्तू कशी होती काय होती हे आपण नुसतं अंदाजाने कसं आयडेंटिफाय करणार, त्याच्यासाठी काहीतरी इव्हिडन्स असले पाहिजेत. त्यामुळे आर्किओलॉजीचं म्हणणं आहे डिपार्टमेंटचं की तुम्ही त्याचे इव्हिडन्स आणा, इव्हिडन्सच्या आधारावरती आपण बांधू शकतो. म्हणजे अगदी उदाहरण द्यायचं झालं तुला तर राजगड किल्ला आहे आपला, राजगडवरती महाराजांची सदर होती. 1960 सालापर्यंत ती सदर चांगली उभ्या स्थितीत होती, उभ्या म्हणजे पत्रा होता. आणि त्यावेळेला 60 साली कोणीतरी एक हुशार माणूस होता की ज्यांनी त्याचे फोटो काढले त्या सदरेचे त्यावेळेला. आणि नंतर जेव्हा संस्थानं विलीन झाली तेव्हा त्याची मालकी भारत सरकारकडे आली आणि मग किल्ल्याकडे दुर्लक्ष झालं पूर्ण, कारण 60पर्यंत मेंटेन होता कारण तो भोर संस्थांमध्ये होता. त्यामुळे ते मेंटेनन्स बंद झाला, त्यामुळे ती पत्रे उडून गेले मेंटेनन्स अभावी. आतल्या भिंती पडल्या सगळ्या, लाकडं कुजली किंवा लोकांनी नेली काही त्याच्यामध्ये आणि मग काय राहिलं फक्तच होतं.
म्हणजे मी अगदी 2000 म्हणजे तुझ्याही पाण्यात असेल कदाचित ते झोतं तू पाहिलं असशील पूर्वी कधीतरी त्यामध्ये. तर पण आपल्याकडे त्याचा तो फोटो होता, तर त्या फोटोच्या आधारावर आपण ती पुन्हा उभी केली. छापलेलंही अनेक पुस्तकांमध्ये. हां तेच ना, पण त्या फोटो एवढा महत्त्वाचा ठरला की त्याच्या आधारावर आपण आता परत उभी केली आहे सदर ती. ती आज तुम्ही गेलात तर आता ती उभी आहे सदर पूर्णपणे तशी ती. तर तसं जर काही असेल इव्हिडन्स तर आपण ते स्ट्रक्चरची पुनर्बांधणी करू शकतो, याला पुनर्बांधणी म्हणतो आपण. पण ते जर नसेल तर मग काय होईल सांगतो तुम्हाला, की काही जण म्हणतात की नाही बांधा, ते जो वरती आहे ती अखंड आहे ती, मग ती कोणीतरी बांधली की कोणतरी परत 4 अभ्यासक येणार, ते म्हणणार नाही हे असं नव्हतंच, ह्याचं छत असं नव्हतं, हे तसं नव्हतं. मग अशा वेळेला काय म्हणणार, मग हे सगळं परत हे जाणार कोर्टामध्ये. कोर्ट म्हणणार पुरावे आहेत का हे असं होतं, ते म्हणणार नाही आहे, मग पाडून टाका म्हणणार. मग काय, त्यामुळे हे एकमत होणार नाही हे सगळीकडे सगळ्यांना माहिती आहे. म्हणून मग पुरावा असेल तर बांधायचं, पुरावा नसेल तर तुम्ही तिथे एखादं 3D मॉडेल करू शकता, ते तिथे ठेवू शकता की लोकांना इमॅजिन करून ते सगळं बघता येईल त्याच्यामध्ये. आणि दुसरा एक ह्याच्यामधला सर्वात चांगला उद्देश हा आहे की कोणत्याही किल्ल्यावर जेव्हा लोक येतात तेव्हा लोक अँटिक बघायला येतात, लोक सेट केलेला बघायला येत नाहीत त्यामध्ये. त्यामुळे हाच छतासकट जर आपण ती सगळी बांधली आणि तो सेट तयार केला तर एखादा माणूस जर जो मराठी किंवा ज्याला माहितीच नाही महाराजांचा असा येईल तेव्हा तो काय बघायला येईल, अँटिक हे किती जुनं आहे, हे किती पण सगळ्यांचा आपलाही प्रश्न असतो हे किती जुनं आहे हे. तर आपले गाईड सांगतील की हो हे आत्ता आम्ही बांधलं 5 वर्ष झाले, मग त्याच्या रिॲक्शन काय असतील बघा. पण तेच जर जुनं आपण प्रिझर्व केलं आणि त्यांनी तोच प्रश्न विचारला हे किती जुनं आहे, तर आपला गाईड सांगेल हो हे 300 वर्ष जुनं आहे, हे महाराजांच्या काळातलं आहे. तो माणूस थांबेल तिथे 2 मिनिटं बघेल ती वास्तू जरा नीट, याचं कारण लोकांना अँटिक बघायचं असतं, लोकांना सेट नसतात बघायचे तिथे. त्यामुळे ती पुनर्बांधणी करायचं का नाही हे तर म्हणजे आत्ता तरी नाही हे त्याचं उत्तर आहे, करता येणार नाही. आता ज्यांना वाटतंय किंवा नाही पुनर्बांधणी केलीच पाहिजे, आता काही असे आहेत म्हणजे जपान चायना वगैरे इकडचे देश आहेत तर त्यांची पॉलिसी आहे की बांधा पूर्ण पाहिजे तसं. तर मग तसं आपल्याला करायचं असेल तर आपण त्याच्यात बदल केले पाहिजेत, नियमांमध्ये बदल केले पाहिजे. मग त्याच्यासाठी तुम्ही त्या लेवलला जाऊन ते नियम बदलून आणा, मग आपण करू पुनर्बांधणी, असं काही नाही. बरोबर. आता राजसभा जी आहे ना त्याच्यामध्ये परत त्याला मी गूढच म्हणेन की म्हणजे सामान्य दुर्गप्रेमी किंवा पर्यटकांच्या दृष्टीने तो मधला मोठा दगड त्या सगळ्या ह्याच्यातला, तर तो आला कुठून येतो तो दगड, आणि जर तो तिथे असेल तर तो इतकी वर्ष काढला का नाही गेला. आता परत तो दगड जो आहे ना तो आपण दगड आज बघतो आणि परत तेच विचार करतो की आत्ता ज्या स्थितीत तो दगड आहे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला तो त्या स्थितीत असेल असा आपण विचार करतो. पण असं कसं असेल, मी जसं सांगितलं की मध्ये एवढ्या डायनेस्टी होऊन गेलेल्या आहेत, या अनेक डायनेस्टीनी किल्ल्यावरती अनेक वास्तू बांधल्या, काही दुरुस्त केल्या, काही रिपेअरिंगसाठी दगड वापरले. आता तो दगड जर नीट बघितला तर तो दगड नीट छिन्नी हातोड्यांनी घाव करून तो काढलेला आहे, सिस्टमॅटिकली काढलेला दगड आहे. आत्ता जे ओबडधोबड दिसतोय तर तो काढून कुठेतरी दुरुस्तीमध्ये वापरलेला दगड आहे तो सगळा. तर त्याच्यामुळे प्रत्यक्ष महाराजांच्या काळामध्ये तो दगड कदाचित तिथे असेल, पण त्यांनी राज्याभिषेकाच्या वेळेला त्या दगडाला काही शेप वगैरे देऊन तिथे काही डिझाईन वगैरे काही तयार केलेली होती का हे आपल्याला नाही ना सांगता येत. त्यामध्ये आज आपण त्याचं जे ओबडधोबड जे काही स्वरूप बघतोय ते आजचं स्वरूप आहे आणि हे स्वरूप तेव्हा असेल असं आपण कन्सिडर करूनच पुढे चाललोय, ते असं नाही आहे ना. पण ते म्हणून म्हणतोय की राज्य म्हणजे लोकांना प्रश्न पडतो अरे राज्याभिषेकाच्या वेळी असा दगड कसा ठेवला एवढं आहे, तर असं नाही ना ठेवला, तो तेव्हा काहीतरी वेगळा असणार तिथे, किंवा त्या दगडाचा काय उंचवटा असेल, तिथे प्लॅटफॉर्म तयार करून काहीतरी एक तिथे काहीतरी चौघडे वाजवणारे किंवा काय असं काहीतरी लोकांना बसवलं असेल किंवा काही असू शकतं, त्या दगडाला काहीतरी शेप देऊन काहीतरी केलं असेल. आणि मग नंतर हे सगळे सिद्धी मोगल हे लोक यांनी 40-42 वर्ष राज्य केलं आहे, त्यांनी ठेवलं नसेल ते सगळ्या गोष्टी, त्यांनी जसा शिलालेख काढून टाकला त्यांनी तसं हेही टाकून दिलं असेल कुठेतरी. हा दगड म्हणजे इथे काहीतरी डिझाईन्स वगैरे असतील ती तोडफोड केली असेल त्यांनी त्याच्यामध्ये. कारण 40 वर्ष राज्य केलं म्हणजे थोडी गोष्ट नाही ना ती. परत एकदा पुराव्याच्या अभावी हा प्रश्न तसाच कायम राहतो खरं सांगा. हा म्हणजे याचं कारण आज आपण कसं ठरवणार ना की तेव्हा काय होतं आणि आजचं आहे तेच तेव्हा होतं असं ठरवून चालणार नाही ना असं. पण आता ही जी सगळी आपण जी ध्वनी योजना जी म्हणतो की नगारखानापासून मेघडंबरीपर्यंत, तर तुझ्या मते त्याचा इफेक्ट जो आहे तो कशामुळे, कारण सगळा ओपन एरिया आहे आणि तसं असताना सुद्धा हा जो काय ट्रान्झिशन ऐकायला तर तुझ्या मते सायंटिफिक किंवा पुरातत्वीय रिझन काय त्याचं? एकतर तो तसा आवाज तिथनं महाराजांच्या राज्यसभेपर्यंत ऐकू येत नाही असं माझं म्हणणं आहे.
ते आत्ता जे दाखवतात ते सगळं ते ठीक आहे, त्यांनी दाखवावं तसं ते, पण तसा काही आवाज येत नाही. कारण तसा आवाज येण्यासाठी तुम्हाला वरतून स्ट्रक्चर कव्हर्ड असलं पाहिजे, बरोबर. त्याच्यामध्ये डोम असले पाहिजेत. ते डोम असतील तर आवाज तो घुमत घुमत तिकडे पलीकडे जातो. गोल घुमटला तू बघितलंय, गोल घुमटला मी जेव्हा गेलेलो होतो तेव्हा ते सगळं मी लाईव्ह बघितलं. त्याने मला दाखवलं की तो समोर अक्षरशः हाताचा हात घासल्याचा आवाज सुद्धा आपल्याला येतो एवढा. तर त्यामुळे तो काय येतो, कारण वरती डोम आहे, त्या डोममुळे तो इफेक्ट येतो त्याचा. तर तसंच अगदी म्हणजे हे तर जुनं झालं त्याच्यामध्ये. मी आत्ताचं सांगतो, तुम्ही डेक्कन कॉलेजला या, आमच्या म्युझियममध्ये पण वरती डोम आहे, तिथे सुद्धा आवाज घुमतो असा. तर इथे अंतर बघ, ते दरवाजा ते महाराजांची मेघडंबरी सिंहासनाची जागा, या अंतरामध्ये वरतून कुठेही काही डोम असल्याचे काही पुरावे नाही आपल्याकडे, किंवा ते सगळा तो एकूणच एरिया आहे तो कव्हर्ड असेल असं वाटत नाही. त्या राज्याभिषेकाच्या वेळेला त्यांनी मांडवच घातला असेल तिथे, बाकी कव्हर्ड काही नसणार. बाजूच्या ज्या ओऱ्या आहेत त्या ठीक आहे, त्याला कौलं वगैरे असतील सगळं. डाव्या बाजूला एक स्ट्रक्चर आहे, तिथे पण काहीतरी असेल, पण अख्खं सगळं कव्हर केलं असेल असं वाटत नाही. आणि जोपर्यंत तुम्ही ते कव्हर करत नाही तोपर्यंत तुम्हाला ते असा इको जो साऊंड आहे तो काही येणार नाही त्याच्यामध्ये. आणि मी उलट एक दुसरं सांगतो की तसा आवाज येत असेल तर काय होईल ह्याचा एक विचार करा तुम्ही, की दरवाज्यात जर असा सारखा आवाज येत असेल तर महाराज तिथे बसलेले असतील तर ते अक्षरशः असा हात लावून बसतील की अरे, किंवा ते म्हणतील अरे गप बसा, काय चाललंय तुमचं, आवाज किती येतोय. त्रास होईल ना त्यांना, म्हणजे असा आवाज सारखा जर तिथे सिंहासनापर्यंत येत असेल तर. असे अनेक म्हणजे कथा आहेत या सगळ्या, त्याच्यात असं काही नाही आहे. आता त्या दरवाजामध्ये डोम आहे त्या नगारखान्याच्या दरवाजामुळे, त्यामुळे तो आवाज तिथे घुमू शकतो, पण तिथे घुमलेला आवाज तिथे ऐकू येईल असे काही चान्सेस नाही. तू अनेक किल्ल्यांवरती राहिला असशील, किल्ल्यांवर राहिल्यावर आपल्याला रात्री जर बघितलं तर शांतता असताना खालचे आवाज येतात गावातले, ते येतात ना, मग ते तर किती खाली असतं ते. त्यामुळे हा इथे हळू आवाजातला आवाज तिथपर्यंत सगळे जर शांत बसायचं, काही बोलायचं नाही म्हटलं तर येऊ शकतो आवाज तिकडे. तसं काय अंतर काय फार नाहीये. बरोबर. पण आता या निमित्ताने एक अजून एक लोकांना शंकेला जागा आहे म्हणून हा प्रश्न मी विचारतो की आपल्याला शरभ शिल्प दिसतं, बरोबर आहे. आता हे सामान्यपणे सरसकट सांगितलं जातं की मराठी साम्राज्याचं प्रतीक म्हणून शरभ शिल्प आहे त्याचं, अनेक किल्ल्यांवर आपल्याला ते बघायला मिळतं. पण आज तू मुरुड जंजिरा जरी बघितलास तरी शरभ शिल्प आहे की जो महाराजांकडे कधीच नव्हता. बरोबर. तर मग हे असं का सांगितलं जातं की शरभ शिल्प हे मराठी साम्राज्याचं प्रतीक आहे, आणि जर ते नाहीये तर ते बाकी कुठे वापरलं गेले? शरभाची शिल्प जर तू बघशील ना तर ती तुला फक्त त्या दख्खनी आर्किटेक्चरमध्ये दिसतात. म्हणजे नर्मदेच्या खालचे जे किल्ले आहेत ह्या किल्ल्यांवरतीच तुला बऱ्यापैकी शरभांची शिल्प दिसतात. उत्तरेकडे तू गेला असताना तिथे दिसणार नाही तुला ती. आता ह्याचं कारण असं आहे की दख्खनी सल्तनतमधली सत्ता जी होती त्या सत्तेबरोबर इथले लोक पण होते. आपलेच इथले लोक बरेचसे बहमनीन बरोबर होते, त्याच्यानंतर आदिलशाही, निजामशाही यांच्याबरोबरच होते. तर आपल्याकडे एक मंदिरांवरती यळी नावाचा एक प्राणी येतो, यळी म्हणतात त्याला किंवा व्याल म्हणतात त्याला आपल्या दुसऱ्या याच्यामध्ये, ते यळी साऊथमध्ये म्हणतात त्याला. तर हे व्यालसुद्धा एक 16 प्रकारचे व्याल असतात. म्हणजे त्यांचे चेहरे फक्त वेगळे असतात, बॉडी त्यांची सिंहाचीच असते. मग त्या जर माणूस असेल तर त्याला नरव्याल म्हणतात, माणसाचा चेहरा. हत्ती असेल तर गजव्याल, अश्वव्याल, मेषव्याल हे मंदिरांवरती दिसतात. तू साऊथमधल्या मंदिरांवरती हम्पीला वगैरे गेला असता तिथे खांबावरती असतात बघ ते असे, ते असे घोडे असे एकदम म्हणजे सिंह असे वरती आलेले दिसतात त्याच्यामध्ये. तर ह्याचंच एक ते दुसरं रूप आहे असं माझा एक अंदाज आहे त्याच्यामध्ये, की एवढे मोठे तर किल्ल्यावर काय डेपिक करता येणार नाही तिथे, त्यात वेळ जाईल. आणि हे आणि एकूण किल्ला म्हणजे डिफेन्सशी संबंधित जागा, एवढं सगळं खेळत बसायला वेळही नाही आपल्याकडे काही. त्याच्यामुळे त्याचंच एक दुसरं रूप जे आहे ना ते किल्ल्यांवरती लावायला सुरुवात झाली ते. आणि आपल्या इथे जे लोक होते यांनीच कदाचित या सगळ्या लोकांना या गोष्टी सुचवल्या असतील. कारण एकतर इस्लाममध्ये तू जर बघशील तर अशी प्राण्यांची चित्र, माणसांची चित्र या सगळ्या गोष्टी निषिद्ध आहेत त्याच्यामध्ये, त्यामुळे तुला तिथे या किल्ल्यांवर दिसणार नाहीत. पण दख्खनी कल्चर हे जे काय वेगळं डेव्हलप झालं इथे आपल्या दख्खनमध्ये, नर्मदेच्या खालती आणि कावेरीच्या वरती, तर या दख्खनी कल्चरमध्ये हे मिक्स झालं सगळं. म्हणजे हे बरं यातले हे सगळे लोक जे निजामशहा, आदिलशहा किंवा कुतुबशहा, इमादशहा हे सगळे लोक होते, यातला एक जॉर्जियावरनं आला होता, एक पर्शियावरनं आलेला होता. त्यामुळे ते तिकडनं इथे आलेले होते आणि बहमनींकडे कामाला होते, आणि नंतर ते इथे राजे झाले इथले सगळे ते याच्यामध्ये. तर ह्यांचं आणि इथल्या लोकांचं बऱ्यापैकी बॉन्डिंग झालेलं होतं. आपले लोक त्यांच्याकडे कामाला असल्यामुळे मग आपल्या लोकांनी त्यांना या आयडिया दिल्या असतील की अरे हे
शुभशकून असतं आमच्या इकडे, हे किल्ल्यावर लावलं तर ते, आणि त्यांनी ते अडॉप्ट केलं असणार आहे या ह्याच्यामध्ये. पण ते जंजिराला बघायला मिळतं. त्यामुळे ते, कारण जंजिरा म्हणजे काय शेवटी निजामशाहीचाच होता ना, त्यामुळे निजामशाहीतल्या अहमदनगर म्हणजे आत्ताचा अहिल्यानगर, अहमदनगर किल्ल्यामध्ये तू जर गेलास तर किल्ल्यामध्ये सुद्धा हत्तीच्या तोंडाचा शरभ आहे अहमदनगरच्या किल्ल्यामध्ये. तर ते, आणि त्यांच्याच अंडर तो किल्ला होता, जंजिऱ्याचा किल्ला बराच काळ, आणि नंतर मग त्यांनी स्वतःचं स्वातंत्र्य घोषित केलं. त्यामुळे त्याच्याकडनंच ते तिकडे आलेलं असणार आहे, निजामशाहीकडनं ते सगळं स्ट्रक्चर. बरोबर. त्यामुळे ते एक, ते म्हणजे काय, त्या संस्कृतीचा मिलाप झाल्यामुळे ते एकमेकात सगळं एक्सचेंजमध्ये ते त्यांच्याही किल्ल्यांवर येतं. पण मोगलांच्या किल्ल्यांवर येणार नाही ते. तो मोगलांनी बांधलेले किल्ले बघ तू उत्तरेतले, तिथे तुला शरभ नाही दिसत काय. बरोबर. किंवा अगदी इथे गोळकोंड्याच्या ह्याच्यावरती शरभ आहे, त्यानंतर मोर आहे, तर हे दाखवणं हे निषिद्ध आहे त्याच्यामध्ये. बरोबर. तर ते पण इथे दाखवलं गेलं त्यांच्या ह्याच्यामध्ये. बरोबर. आता आपण राजसभेतनं किंवा नगरखान्यात आपण बाहेर आलो की सगळ्यात मोठा जो परिसर लागतो होळीचा माळ आणि बाजारपेठ, तथाकथित बाजारपेठ. बरं, त्या बाजारपेठेमध्ये पण अनेक काय म्हणतात आडाखे बांधले जातात. बरोबर. की ते काय आपण घोड्यावर बसल्याच्या नंतर खरेदी करता येईल वगैरे वगैरे वगैरे. तुझ्या मते बाजारपेठ नक्की काय? ते जे बाजारपेठेचं स्ट्रक्चर जे म्हटलं जातं, त्या बाजारपेठेचा किंवा एकूणच बाजारपेठेचा उल्लेख परत मी म्हणेन शिलालेखात नाही, किंवा नंतरच्या कालखंडांमध्ये सुद्धा कुठेही बाजारपेठेचा उल्लेख नाही. आता किल्ला जर आपण बघितलं तर किल्ला ही डिफेन्सशी संबंधित जागा आहे, त्याच्यामुळे डिफेन्सच्या संबंधित जागेमध्ये असला तरी बाजार असा किती मोठा असणार आहे त्याच्यामध्ये. असेल तर तो लिमिटेड छोट्या स्वरूपाचा असेल. मी अनेक वेळा उदाहरणं देतो, आपल्या इथे NDA आहे, सदर्न कमांड आहे, आता आमच्या कॉलेजच्या शेजारीच आहे, त्यामुळे आम्ही बघतो तिथे मिलिटरी कॅन्टीन किती आकाराने मोठं असतं किंवा कसं असतं ते जर आपण बघितलं तर गडावरची सर्वात मोठी वास्तू ही काही मिलिटरीचं कॅन्टीन नाही आहे ना, ते एक छोटंच असतं, 1-2 खोल्या 4 खोल्यांमध्ये बांधलेलं असतं त्यांनी ते. तर तसंच एखादी छोटी बाजारपेठ किल्ल्यामध्ये, बाजार म्हणजे तेही काय परमनंट स्ट्रक्चर नाही, एक ओटे तिथे त्यांना दिलेले असतील, तिथे ते बसत असतील लोक त्याच्यामध्ये. पण एवढी मोठी बाजारपेठ कोणासाठी? आणि मग त्याच्यावरनं अनेक स्टोरी तयार झाल्या, किंवा कुठल्या तरी काय जर्मन व्यापाऱ्याचं दुकान आणि हे ते खूप स्टोरी तयार झाल्या त्यामध्ये. त्यामुळे किल्ल्यामध्ये एंट्री होती ना, ती एंट्री सहजासहजी दिली जायची नाही त्यावेळेला. त्यामुळे असं व्यापारी किल्ल्यामध्ये येणार, त्यांच्याबरोबर माणसं येणार, हे एवढं सहज, आणि त्यात परत तुमच्या राजधानीच्या किल्ल्यात, म्हणजे मग तिथे कोणी आत येणं आणि कोणी बाहेर जाणं, म्हणजे हे अगदीच कोणी या असं होतं ना त्याच्यात. तर त्यामुळे मला नाही वाटत अशी कोणाला एंट्री असेल. दुसरं म्हणजे ते व्यापारी 850 मीटर कोंजरपासनं चढून वर येणार, घेणारी लोक सुद्धा चढून वर येणार, आणि मग दोघं परत खाली जाणार. म्हणजे ह्याला काहीच अर्थ नाही ना. ते ठीक आहे, आपण असं म्हणू की चल खालच्या लोकांसाठी नसेलच, बाहेरच्या फक्त वरच्या लोकांसाठी असेल. तर वरच्या लोकांसाठी राजे किंवा म्हणजे महाराज किंवा त्यांच्या काय अष्टप्रधान मंडळ यांच्यासाठी असेल तर ते डायरेक्ट ते लोक त्यांच्याकडेच जायचे ना. ते व्यापारी जाऊन त्यांनाच माल डायरेक्ट विकायचे, त्यांच्यासाठी त्यांना दुकानात थाटायची गरज नाही ना. काय महाराज दुकानात येऊन घेणार नाहीत ना, किंवा बाकी लोकही दुकानात येऊन घेणार नाहीत. त्यामुळे ते नसावं. दुसरं, त्याचा जर आर्किओलॉजिकली अभ्यास केला ना, किंवा स्ट्रक्चर वाईज जर बघितलं आपण, तर ती सगळी स्ट्रक्चर एकसारख्या आकाराची बांधलेली आहे, अगदी एकसारख्या आकाराची. आणि पहिले ओसरी आहे, त्याच्यानंतर मध्ये एक खोली आहे, आणि मग मागे परत एक खोली आहे, असं ते पूर्ण स्ट्रक्चर आहे. माझं असं म्हणणं आहे की ती जर बाजारपेठ असेल तर तिथे साठवण्याच्या ज्या काही वस्तू आहेत, किंवा एखादी वस्तू साठवायला जी जागा लागते, ती सगळ्या प्रकारच्या वस्तू साठवायला एकसारखीच जागा लागते का? म्हणजे आज मी उदाहरण पुण्यातलंच देतो, आपले मार्केट यार्ड. फुलांचं मार्केट वेगळं आहे आपल्याकडे, फळांचं मार्केट वेगळं आहे, धान्याचं मार्केट वेगळं आहे, कारण प्रत्येकाच्या साठवणीची जागा कमी जास्त आहे. तिथे व्हॉल्यूमनुसार ती कमी जास्त आहे. म्हटल्यावर मग हे सगळे एकाच पॅटर्नमधली सगळी दुकानं एकांना कशी देतील ती? म्हणजे सोनं विकणाऱ्यालाही तेवढंच दुकान आणि कांदे बटाटे विकणाऱ्यालाही तेवढंच दुकान, म्हणजे हे याला काही अर्थच राहत नाही ना त्याच्यामध्ये. त्यामुळे असं काही नसावं. आता काय झालं आहे की हे थोडं हम्पीला अशा प्रकारच्या बाजारपेठा आहेत ना, ते बघून तिथे मंदिरासमोर आहे आणि ते सगळं स्ट्रक्चर जमिनीवर आहे, त्यामुळे तिथे ते असण्याची शक्यता आहे. पण हे 850 मीटरवरती बाजारपेठ असण्याची शक्यता मला तरी वाटत नाही त्यामध्ये. दुसरा एक त्याच्यातला असं आहे की ते पाहून लोकांनी ह्याला बाजारपेठ म्हटलं, आणि मग त्याच्यानंतर एका जुन्या पुस्तकामध्ये राजगडवरती बालेकिल्ल्यावर बाजारपेठ असल्याचे उल्लेख एका पुस्तकात आलेले. आता राजगडच्या बालेकिल्ल्यावर बाजारपेठ असेल का, याचं म्हणजे सगळ्यांनीच विचार करावा. आज काय स्थिती आहे, आपण असंही समजू की चला त्यावेळेला एवढी वाट अवघड नसेल, पण तरी वाट एवढी काही सोपी नसेल की बाजारपेठे म्हणजे व्यापारी जाऊन बसतील किंवा घोडे गाढवावरती चढतील वगैरे सामान घेऊन. तर ती पण सगळा हा, मला असं वाटतं हा रेसिडेन्शियल एरिया आहे. जसं महाराजांचं घर होतं, तर अष्टप्रधान मंडळाची घरं होती,
शिवाय काही इतर ऑफिसर्सची घरं वेगवेगळी आपल्याला किल्ल्यावरती दिसतात मंदिराकडे जाताना. तर तसंच किल्ल्यावरती इतरही लोक राहत असतील ना, म्हणजे क्लास 2 ऑफिसर असतील, क्लास 3 असतील, क्लास 4 असतील, प्रत्येकाची राहण्यासाठी कुठेतरी जागा असणार ना काहीतरी केलेली, नाही तर काय म्हणजे असं उघड्यावर तर झोपणार नाही कोणी. त्याच्यामुळे ती जी जागा आहे ती एका ठराविक क्लासच्या लोकांना राहण्यासाठी केलेली असावी, कारण ती रेसिडेन्शियल दिसते. स्टाफ क्वार्टर्स म्हणू शकतो आपण. असंच ना, मी म्हटलं ना, म्हाडाची घरं बघ तू, पोलीस लाईन बघ कशी असते, एका पॅटर्नमध्ये घरं असतात ती. बरोबर. तशी ही एका पॅटर्नमधली घरं अशी वाटतात मला. करेक्ट. त्यामुळे तो रेसिडेन्शियल एरिया आहे असं मला अजून तरी वाटतं. त्यात कुठेही काही असं बाजारपेठ असावी असं मला तरी वाटत नाही. बरोबर. आता पुढे आपण गेलो की एक आपण आत्ता त्याला शंकराचं मंदिरच म्हणू. बरोबर आहे. त्याच्यामध्ये जगदीश्वर का व्याडेश्वर, आता त्याच्याबद्दल तुझं एक संशोधन नुकतंच प्रसिद्ध झालंय की ते काय असावं, त्याचं तुझं एक स्वतःचं इंटरप्रिटेशन आहे आणि त्याच्याच बरोबर त्याच्या मागच्या बाजूला असलेला शिलालेख. सो याबद्दल एक सविस्तर माहिती दे की तुझ्या मते त्या मंदिराचं नक्की नाव काय आणि डॉक्युमेंट्समध्ये काय. आता ते मंदिर जर आपण बघितलं ना तर आपल्याला लगेच लांबनं जर बघितलं तर कोणीही बघेल ती मशिदीसारखं वाटतं आपल्याला, कारण बाजूनी 4 मिनार आहेत, मध्ये परत डोमसारखं आहे. तो मधलं जे आहे ते नंतर दुरुस्त केलं ते, कारण ते पडलं होतं बहुतेक काहीतरी नंतर, तर ते दिसतं असं मशिदीसारखं ते. पण ह्याच्यावर सुद्धा काही लोकांचं म्हणजे असं म्हणणं आहे की नाही ते कदाचित ते मशिदच बांधली असावी नंतर मंदिर केलं, पण असं काही नाही आहे. त्याचं कारण त्या मशिदीच्या मागच्या बाजूला मेहराब नावाचा एक भाग असतो, बांधकामात केला जातो, थोडा प्रोजेक्शन असतं बाहेरच्या बाजूला, तसं काही तिथे दिसत नाही आहे. किंवा ते मेहराब काढल्याचं सुद्धा खाली काही दिसत नाही आहे. त्यामुळे ते कन्फर्म मंदिरच होतं, 100% मंदिरच होतं, पहिल्यापासूनच मंदिर होतं ते. त्यामुळे ते मंदिर जे बांधलं गेलं त्या ह्याच्यामध्ये, त्या मंदिराच्या बाजूनी परत ओऱ्या आहेत तशा, आणि त्याच्यावर सुद्धा छत होतं उतरतं वगैरे त्यामध्ये. आणि एकूण प्लॅन मंदिराचं जर बघितलं आपण तर हे ओऱ्या बाजूनी मधोमध मंदिर, त्याच्यानंतर समोर मंदिराच्या बरोबर पूर्वेला नगारखाना, आणि नगारखान्याच्या बाहेर आत्ता आपल्याला जे दिसते महाराजांची समाधी आहे, आणि त्या नगारखान्याच्या उजव्या बाजूला आतल्या बाजूला भिंतीमध्ये एक शिलालेख दिसतो. बरोबर. तर तो शिलालेख जो आहे तो महाराजांच्या राज्याभिषेकाच्या नंतर लिहिलेला शिलालेख आहे तो. आणि शिवाय परत तिथे ओऱ्या पण आहेत बघ, थोड्या 2-3च ओऱ्या दिसतात त्या, कदाचित इकडेही असणार आहेत सगळ्या बाजूनी, पण त्या पडलेल्या आहेत त्या ओऱ्या तिकडच्या. हा जो शिलालेख आहे महाराजांचा, या महाराजांच्या शिलालेखामध्ये झालं असं होतं की 1885 पर्यंत साधारणतः गडावर जायला अनेकांना बंदी होती, म्हणजे एकूण बंदीच होती, अलिखित होती पण बंदी होती. जेम्स डग्लस गेला, त्याच्यानंतर मग हळूहळू लोक जायला लागले, टिळक गेले आणि अनेक लोक गेले त्याच्यानंतर. आणि मग नंतर असं ठरवलं की किल्ल्यावरती महाराजांची समाधी बांधायची ती. मग त्यावेळेला पैसे गोळा करून ती समाधी बांधायचं वगैरे हे सगळं केलं. पण मीन टाईम काही इतरही अभ्यासक म्हणण्यापेक्षा एक भटकंती करणारी लोक, असे काही लोक किल्ल्यावर गेले. त्यांनी शिलालेख वाचला, तो तसा सोपा होता वाचण्यासारखा, आजही आपल्याला सहज वाचता येतो, एवढा काही अवघड नाही आहे. आणि त्यातलं त्यांनी पहिलंच वाक्य ते वाचलं शिलालेखातलं की काय, श्री महागणपतेन महा प्रसादो जगदीश्वरस्य, हे वाक्य वाचलं. आणि पुढचंही एकूण पूर्ण वाचलं, कारण संस्कृतचे तज्ज्ञ लोक होते. आणि त्यावरनं त्यांना असं लक्षात आलं की प्रासादो जगदीश्वर म्हणजे ते ओऱ्या ज्या आहेत मंदिराच्या, तो म्हणजे प्रासाद, आणि हे मंदिर म्हणजे जगदीश्वर. आणि हे जगदीश्वर मंदिर चंद्रसूर्य आहे तोपर्यंत तळपत राहावं असं म्हटलंय त्यात. बरोबर. तर त्यांचं म्हणणं आहे की हे म्हणजे असा एक अर्थ लावला, आणि तो अर्थ बसत होता व्यवस्थित त्याला, म्हणजे त्या श्लोकामध्ये असं काही होत नव्हतं की त्या श्लोकाला काहीतरी वेगळाच हे होतं, अर्थ निघतोय, तर बसत होता. त्यामुळे फार काही कोणी याच्यावर काही चिकित्सा केली नाही नंतर. म्हणजे बरेच वर्ष, जवळजवळ 1885 नंतर 1940 पर्यंत कोणी काही चिकित्साच केली नाही त्याच्यावर. म्हणजे अगदी गोस सरदेसाईंनी मराठी रियासत लिहिली, त्यातही त्यांनी शिलालेखाचा उल्लेख केलेला आहे. पण त्यांनी आधीच्या लोकांनी जो वाचला शिलालेख तसा आहे तसा केला, त्यांनी फार काही हे केलं नाही त्याच्यामध्ये. पण 1940ला जेव्हा शन्ना जोशींनी हे कागद वाचले, तेव्हा कागद वाचल्यावरती त्यांना असं लक्षात आलं, कारण त्यांना कागदपत्रांमध्ये 12 ते 13 पत्र अशी मिळाली की ज्याच्यामध्ये वाडेश्वर उल्लेख आहे सगळीकडे. तर मग जगदीश्वर कुठे, म्हणजे एकही जगदीश्वरशी संबंधित पत्र नाही, आणि सगळी पत्र जी आहेत ती गडावरच्या शिवमंदिर म्हणजे वाडेश्वराबद्दल आहेत. हे जेव्हा त्यांना लक्षात आलं तेव्हा त्यांनी त्याच्यावर इंटरप्रिटेशन असं केलं की हे जे मूळ हे जगदीश्वर मंदिर आहे त्याला गौरवार्थाने वाडेश्वर मंदिर असं म्हणत असावेत, असं त्यांनी इंटरप्रिटेशन केलं. आणि त्यांच्या पुस्तकात त्यांनी ते छापलेलं आहे त्याच्यामध्ये ते. आणि त्यांचं म्हणणं आहे की हे ते वाडेश्वरच असावं, जगदीश्वर यालाच वाडेश्वर म्हणत असावेत, असं एक त्यांचं इंटरप्रिटेशन होतं. मी जेव्हा परत हे सगळं बघायला गेलो, रायगडावरती अनेक वेळा जाणं झालं, तेव्हा मी जेव्हा बघितलं
तेव्हा मग मी शन्ना जोशींचं पण वाचलं आणि मग मी प्रत्यक्ष त्याचा बांधकामाचा अभ्यास केला. थोडं पाहिलं बांधकाम मी कसं आहे काय आहे. तर तो नगारखान्याच्या भिंतीमध्ये आत बसवलेला तो शिलालेख आहे. म्हणजे नगारखान्याची एंट्री सरळ आहे, पण तो बाहेरनं जाऊन वळून असा आतल्या बाजूला आहे शिलालेख. त्यात तू जर तो शिलालेख बघशील तर तो असा तिरपा बसवला आहे, तो सरळ नाही आहे. त्याच्या आजूबाजूचे दगड बघशील तर ओबडधोबड आहेत ते सगळे. त्याच्यामुळे कुठेतरी तो बांधकामाच्या दुरुस्तीमध्ये दुसरीकडनं आणून कुठेतरी इथं बसवला आहे असं ते एकूण मला लक्षात आलं. तर मग हे शिलालेख जेव्हा वाचला तेव्हा असं लक्षात आलं की मग हा जर दुसरीकडनं आणला असेल तर याच्यातला प्रासादो जगदीश्वरचं जे म्हटलेलं आहे आणि जगदीश्वराचा कुठे उल्लेखच सापडत नाही आहे. मग श्लोकामध्ये तिथे तो जगदीश्वर जो आहे तो राजा म्हणून तिथे घेतलेला आहे का त्यांनी? म्हणजे जगदीश्वर हे खुद्द शिवाजी महाराजांना उद्देशूनच म्हटलेलं आहे का त्यांनी? आणि प्रासाद म्हणजे प्रासादो जगदीश्वरस्य म्हणजे जगदीश्वर म्हणजे खुद्द शिवाजी महाराज आणि शिवाजी महाराजांचा प्रासाद म्हणजे काय तर तिकडे राजवाडा. तो अख्खा कॉम्प्लेक्स म्हणतोय मी, कॉम्प्लेक्स, घर नाही. आणि तू शिलालेख जर बघितलंस तर त्यात राजवाड्याचा हा उल्लेख आला आहे प्रासादो जगदीश्वरस्य आणि त्याच्यानंतर महाराजांच्या राहत्या घराचा पण उल्लेख आलेला आहे नरेंद्र सदन त्या ह्याच्यात. तर हे कुठेतरी सगळे शिलालेखामध्ये दिसलं आणि मग लक्षात आलं की कदाचित हा शिलालेख जो आहे हा शिलालेख तिकडे राजवाड्यावर कुठेतरी असावा म्हणजे नगरखान्याच्या जवळ वगैरे कुठेतरी. आणि मग मधल्या काळात जेव्हा हे 40-42 वर्ष यांची सत्ता होती तेव्हा यांनी तो टाकून दिला असेल आणि मग पुन्हा जेव्हा मराठ्यांना 1734ला सत्ता आली तेव्हा जो मिळाला तो त्यांनी इथे आणून लावला त्याच्यामध्ये. त्यामुळे पण वाचनाची जी चूक झाली की हा जगदीश्वर आहे तीच पुढे कंटिन्यू होत गेली आणि बरेच वर्ष कोणी शन्ना जोशींनी जोपर्यंत हा विषय काढला नाही तोपर्यंत याच्यावर कोणीच काही बोललं नाही. आणि अगदी शन्ना जोशींनी विषय काढल्यानंतरही पुढे परत कोणी याच्यावर फार काही विचारच केला नाही की अरे शन्ना जोशींनी कागद वाचलेत ते म्हणतायत असं आहे तर मग असं असू शकेल का असा कोणी नंतरही विचार केला नाही. करेक्ट. तर एकूण ते सगळं पाहता असं लक्षात आलं की तो म्हणजे जो जगदीश्वर आहे ते खुद्द शिवाजी महाराज आणि प्रासाद हा त्यांचा राजवाडा हे त्यामध्ये लक्षात आलं. आपण जर असं धरलं की हे वाडेश्वर मंदिर आहे म्हणजे ज्याला आता जगदीश्वर म्हणतात ते वाडेश्वर आहे समाधीच्या इथलं, तर कुशावर्त तलावाच्या काठावर सुद्धा एक शंकराचं मंदिर आहे. बरोबर आहे. त्याचं काय नाव आहे? कुशावर्ताच्या काठावरचं जे मंदिर आहे ते जर तू एक साधारण 25 वर्षापूर्वी जर तिथे गेला असशील किंवा पूर्वी जे लोक जाऊन आलेले आहेत अगदी आपले घाणेकर सर वगैरे सुद्धा आहेत त्या सगळ्यांनी तिथे त्या तलावाच्या इथे एक पाटी असलेली बघितलेली. मी पण ती पाटी बघितलेली आणि त्या पाटीवरती रामेश्वर असं लिहिलेलं होतं. बरोबर. तर आता हे रामेश्वर लिहिलेलं होतं पण मी पण कधी असं व्हेरीफाय केलं नाही की बाबा हे रामेश्वरचं नाव आलेलं आहे का काय कुठे कागदपत्रांमध्ये वगैरे हे ते, पण लक्षात होतं माझ्या. तर आता एक मागच्या एक वर्षी आमच्या मित्रांनी काही संशोधन केलं आणि त्यांचं असं म्हणणं होतं की वरचं वाडेश्वर म्हणजे मी जे म्हणतोय वाडेश्वर जे आत्ता जगदीश्वर आहे तर ते वाडेश्वर नसून खाली कुशावर्ताच्या काठावर असलेलं जे मंदिर आहे ते वाडेश्वर आहे असं त्यांनी एक आपल्या मंडळात पाक्षिक सभा झाली त्यांची. तर तेव्हा तर त्यांचं ते म्हणणं होतं की हे वाडेश्वर आहे की ज्याची पाटी रामेश्वर अशी लिहिलेली होती. बरोबर. त्यामध्ये तर त्याला आधार काय होता तर जी मोडी कागदपत्र शन्नांनी पण वाचली होती तीच पुढे यांनी वाचली पण यांनी त्याचं इंटरप्रिटेशन थोडं वेगळं केलं की ते इंटरप्रिटेशन असं केलं की कागदात असा उल्लेख आला होता की कुशावर्तावर रामेश्वर आहे. तर कुशावर्तावर म्हणजे ते कुशावर्ताच्या काठावर असं समज त्यांनी केला आणि तेच रामेश्वर कुशावर्तावरती वाडेश्वर आहे सॉरी तर तो कुशावर्ताचा वाडेश्वर असं म्हणून ते इंटरप्रिट केलं. पण माझं त्याचवेळी थोडं वेगळं इंटरप्रिटेशन होतं की तुम्ही कुशावर्तावर उभं राहायला लागलात तर डोक्यावरती तुम्हाला वाडेश्वर दिसतो ना. हे जगदीश्वर जे आहे आत्ताचं ते कुशावर्ता तलावाच्या वरच आहे तिकडे. पण मग परत हे मंदिर कुठलं मग ह्याचा उल्लेख कसा आलाय हा प्रश्न अनुत्तरित होता खरं तर. त्यामध्ये लकीली आमचे मित्र गिरीश मांडके म्हणून आहेत त्यांच्या वाचनात या गोष्टी आलेल्या होत्या आणि एक देसाई नावाचे एक अभ्यासक होते त्यांनी ह्या यशोदाबाई पेशवे या विषयावर PhD केलेली होती आणि संजीव देसाई म्हणून त्यांनी आणि पुस्तकही छापलेलं आहे त्याच्यावरचं. तर त्या पुस्तकात ह्या रामेश्वर मंदिराचा उल्लेख आला होता. तर मग ते पुस्तक जेव्हा वाचलं तेव्हा त्याची मग पूर्ण ते मंदिर रामेश्वर कसं आहे ह्याची स्टोरी पूर्ण कळलेली होती. ती स्टोरी एक थोडक्यात सांगतो मी. सवाई माधवराव पेशवे माहिती आहेत आपल्याला. सवाई माधवराव पेशवेंचा मृत्यू झाला. त्यांना 2 बायका होत्या त्यातली एक जी ही होती हिचं नाव होतं यशोदाबाई. तर दुसऱ्या बाजीरावांनी ह्या यशोदाबाई पेशवेला रायगडावरती कैदेत ठेवलं.
ती रायगडावर म्हणजे आधी तिला पुण्यात ठेवलं होतं, मग दुसरीकडे हलवलं, असं करत करत शेवटी ती रायगडला आली. तिच्याबरोबर 4-5 माणसंही रायगडावरती आले त्याच्यामध्ये. ती राहिली. हे झालं, तिचा मृत्यू झाला 1814ला या यशोदाबाई पेशवेचा. आणि मग तिला तिथेच दहन केलं गेलं आणि तिच्या ज्या अस्थी होत्या त्या पुण्याला आणल्या त्या, आणि पुण्याला ओंकारेश्वराच्या इथे तिचं पुढचे विधी केले गेले त्यामध्ये. आणि मग हे झाल्यानंतर मग ह्याची नोंद तर आपल्या वाट डायरी म्हणून आहेत आपल्या इकडे, म्हणजे दुसरे बाजीराव पेशवेची रोजनिशी आहे, त्याच्यामध्ये नोंद आलेली आहे ती. ते झाल्यानंतर 1818ची लढाई झाली, आपल्याला माहिती आहे सगळं. मराठ्यांचं राज्य संपलं, ते तिकडे गेले. त्याच्यानंतर 1821 का 22ला यशोदाबाई पेशवे एकदम जिवंत झाली नव्याने. एका बाईने सांगितलं की मी यशोदाबाई पेशवे आणि मग लोक त्यावेळेला ब्रिटिशांच्या विरोधात एकत्र येण्यासाठी संधी शोधत होती. अनेक लोकांनी हीच आहे यशोदाबाई असं एक मान्य केलं आणि तिच्या हाताखाली राहून त्यांनी त्यांच्या सगळ्या ब्रिटिशांविरुद्धच्या लढाया चालू ठेवल्या त्यांनी त्याच्यामध्ये. तर हे चालू असताना तिकडे ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या लोकांना हा प्रश्न पडला की ही यशोदाबाई आली ही कोण त्याच्यामध्ये, आणि दुसरे बाजीरावही जिवंत होते. मग मद्रासच्या कोर्टामध्ये ही सगळी केस न्यायची असं ठरलं. त्या कोर्टाने असे आदेश दिले, चॅपलिन नावाचा एक अधिकारी, त्याला आदेश दिले की तू येऊन इथे जरा चौकशी कर रायगडच्या परिसरामध्ये आणि तिचा मृत्यू कसा झाला, काय झाला, केव्हा झाला ह्याच्याबद्दलची माहिती आण. तर त्यांनी ती सगळी माहिती गोळा केली आणि मग ती तोताय आहे हेच ठरलं. पुढे काही हे झालं नाही त्यामध्ये. पण त्यांनी जी माहिती गोळा केली ना, त्या माहितीमध्ये त्या यशोदाबाई पेशवेचा मृत्यू कसा झाला याची माहिती एका माणसाने दिली. त्याचं गंगाधर जोशी नाव होतं त्या माणसाचं. तो यशोदाबाई पेशवेबरोबर तिथे तिचा शागीर म्हणून कामाला होता. तिच्याबरोबर 4 जण जी होती त्याबरोबर एक तो होता सेवक. हां, सेवक असं म्हणू आपण त्याला, त्याच्यात शागीर असे शब्द वापरले. तर तो जेव्हा तिथे होता तेव्हा त्यांनी सांगितलं की रात्री यशोदाबाई पेशवेंचा मृत्यू झाला आणि सकाळी त्यांना कुशावर्त तलावाच्या काठावर असलेल्या रामेश्वर मंदिराजवळ अग्नी दिला गेला अशी त्यांनी साक्ष दिली. कारण यांनी साक्षी गोळा केल्या या लोकांच्या, चॅपलिननी. तर त्यात ही साक्ष होती. आणि ही जी त्यांनी लिहिलेली जी साक्ष आहे ती त्याच्या हस्ताक्षरामध्ये लिहिलेली साक्ष ही मुंबईला एल्फिन्स्टन कॉलेज जे आहे तिथे जसं आपलं पेशवे दप्तर आहे ना तसंच तिथे एक दप्तर आहे. त्या दप्तरामध्ये ती ओरिजिनल तो कागद आहे अजूनही तिथे, आणि तो त्या संजीव देसाईंनी उल्लेख केलेला आहे त्यांच्या थिसिसमध्ये त्याचा. तर मला एक प्रश्न होता की संजीव देसाईंनी मराठीत तर लिहिलं होतं असं की कुशावर्त तलावाच्या काठावर असलेल्या रामेश्वर मंदिराजवळ श्री रामेश्वर असं म्हटलंय, अग्नी दिला गेला असं ते म्हटलं. ह्यांनी कदाचित इंग्लिशचं ट्रान्सलेशन करून स्वतःच्या मनाने काठावर असा शब्द घातला असेल, कारण काठावर हा शब्द खूप महत्त्वाचा होता. कारण आधीच्या कागदपत्रात कुशावर्तावर होतं, तर इथे काठावर हा महत्त्वाचा होता. म्हणून मग मी ओरिजिनल कागद बघायला एल्फिन्स्टन कॉलेजला गेलो. तिथे त्यांनी मला तो कागद काढून दिला. तो कागद मी बघितला, त्यांच्याकडनं त्याची कॉपी पण घेतली त्याच्यामध्ये. आणि ते इंग्लिश एवढं फार भारी लिहिलेलं आहे, म्हणजे मस्त एकदम अक्षर भारी आहे, पण ते थोडं असं रनिंग लिपीसारखं लिहिल्यामुळे वाचायला अवघड जात होतं. पण मी 2-3 जणांकडनं ते व्यवस्थित वाचून घेतलं त्याच्यामध्ये. तर त्याच्यात स्पष्ट लिहिलेलं आहे की ऑन द बँक श्री रामेश्वर टेम्पल ऑन द बँक ऑफ कोशावर्त तलाव, KOOSHA केलं आहे, कोशावर्त तलाव, टँक असं म्हटलं आहे, तलाव नाही. तर हा एक शब्द त्यांनी ऑन द बँक ऑफ हा शब्द वापरला आहे. त्यावरनं हे निश्चित सांगता आलं की अरे हे बरोबर जे कुशावर्ताच्या काठावर आहे ते रामेश्वरच आहे. आणि मग ती लिंक लागली मला की ती 25-30 वर्षापूर्वी कोणीतरी जी पाटी लिहिली होती ती हा अभ्यास करूनच ती पाटी लिहिलेली होती, म्हणजे अशीच कोणीतरी लावलेली नव्हती ती पाटी. तर त्याच्यामुळे आता आज काय झालंय, परत आता आज त्याचं वाडेश्वर नाव द्यायला सुरुवात झाली. तिथे आर्किओलॉजीनी हे केलेलं आहे, पण आता हे नवीन संशोधन झालंय, त्यात ते रामेश्वर मंदिर आहे हे सिद्ध झालंय याच्यामध्ये. त्याचं आर्टिकल आता येईल, माझं मंडळाच्या त्रैमासिकात दिलंय मी, ते होईल त्याच्यामध्ये पब्लिक. हे आता रायगडला जी लोक नव्याने रायगड बघायला जातात त्यांच्यासाठी एक इन्साइट आहे की नक्की वाडेश्वर कुठलं, जगदेश्वर कुठलं आणि रामेश्वर कुठलं. हो बरोबर. त्यामध्ये अजून एक असा मुद्दा होता की 12 ते 13 पत्र आपल्याकडे अशी आहेत की वाडेश्वर मंदिर असा उल्लेख आलेली पत्र आहेत. बरोबर आहे. आपल्याकडे आत्ता शन्ना जोशींच्या म्हणण्यानुसार वाडेश्वर मंदिर वरचं आहे, कारण गडावरचं सर्वात मोठं मंदिर ते आहे. कागदपत्रात 12-13 वेळा उल्लेख जो येईल तो मोठ्याच मंदिराचा असण्याची शक्यता जास्ती आहे असं आपण म्हणू. त्यामध्ये हे जे छोटं मंदिर आहे त्याचा 12-13 वेळा जर उल्लेख येत असेल तर मग वरच्या मंदिराचं काय? बरोबर. मग त्याचा उल्लेखच नाही, मग आपण म्हणायचं की नाही उल्लेख नाहीये, मग तो उल्लेख मिळेल तेव्हा आम्ही बघू, असं नाही ना ते. म्हणजे इंटरप्रिटेशन चुकतंय आपलं कुठेतरी.
कारण त्याच्या खर्च पण आहेत माहिती आहे का, म्हणजे त्या मंदिराच्या दुरुस्तीचे खर्च किती आलेत वाडेश्वरच्या, तर तो खर्च जर आपण बघितले ना तर ते खर्च या छोट्या मंदिराला लागू होत नाहीत, कारण ते खर्च खूप जास्ती आहेत आणि ते वरच्या मंदिराशी संबंधित खर्च आहेत. बरं, त्या मंदिराच्या समोर हेही सांगितलेलं आहे की तिथे काय म्हणतात कीर्तनं वगैरे व्हायची वगैरे, हे पण सगळं सांगितलं आहे त्याच्यामध्ये. शिवाय समाधी पण बांधली जी आहे ती त्याच मंदिराच्या समोर समाधी बांधली आहे, कारण त्याचा 91 कलमी बखरीत एक उल्लेख आहे की शिवमंदिराजवळ समाधी. मग ती जर हेच वाडेश्वर आहे आणि ह्याचेच उल्लेख सगळे येत आहेत, तर मग इथे म्हणजे आपल्याला असं कसं म्हणता येईल की हे छोटंसं मंदिर हे आणि खूप उल्लेख आलेले आहेत ते मंदिर मात्र ते नाही वरचं, असं नाही म्हणता येणार. आणि अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट, कोणी सगळे रायगडला जेव्हा जाल तेव्हा आवर्जून बघा असं मी म्हणेन, ह्याच जे आत्ता मी रामेश्वर मंदिर जे म्हणतोय कुशावर्ताच्या काठावर, या रामेश्वर मंदिराच्या शेजारी 2 समाध्या आहेत, अजूनही आहेत समाध्या त्या. मग तिला तिथे दहन केलं ह्याचा तो एक पुरावा आहे असं म्हणता येईल का आपल्याला? ठीक आहे, तिथे आत्ता लिहिलेलं नाही आहे की ही तिची समाधी आहे, पण कागदपत्रात उल्लेख येतोय की हिला रामेश्वर म्हणजे यशोदाबाई पेशवेंना रामेश्वर मंदिराच्या जवळ अग्नी दिला गेला, तर ते रामेश्वर आहे आणि समाधी पण आहे. बरोबर बरोबर, मग ओपन फॉर इंटरप्रिटेशन असं आहे. मग तरीही आपण म्हणायचं का की नाही वरचंच रामेश्वर आहे आणि हे वाडेश्वर आहे, हे म्हणजे हा थोडा लॉजिकचा. आणि परत म्हटलं ना की आर्किओलॉजी नंतर तुम्ही किल्ले कसे पाहताय या सगळ्या गोष्टींचा हा भाग त्याच्यात येतो. बरोबर, फक्त आपण कागद करत जाऊ शकत नाही, तिथलं इंटरप्रिटेशन पण वेगळं असतं. गडावरचं लँडस्केप जेव्हा वेगळं असतं तेव्हा तिथे आपण वर हा शब्द वरती असलेल्या स्ट्रक्चरला सुट्ट्या म्हणजे त्यासाठी पण वापरू शकतो ना आपण असं. बरोबर, किंवा मी तलावापाशी उभा आहे आणि वरती जर तिकडे वाडेश्वर आहे तर कुशावर्तावर वाडेश्वर आहे हे म्हणू शकतो ना आपण असं त्याच्यामध्ये. तच महाराष्ट्रातल्या 11 आणि तामिळनाडूमधल्या जिंजी या किल्ल्याला युनेस्को वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा मिळालेला आहे. बरोबर, अभिमानास्पद गोष्ट आहे आपल्या सगळ्यांसाठी. बेसिकली युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट मिळण्यासाठी एक तर प्रोसेस काय असते, क्वालिफाय कसं होतो एखादा किल्ला किंवा एखादं स्थळ जे असतं ते, आणि बेसिकली हे जे युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटचं जे मानांकन आहे ते परमनंट असतं, कसं असतं आणि काय त्याचं ओव्हरऑल कसं असतं? आपल्याला म्हणजे हे मानांकन मिळवण्यासाठी असं ते एका कुठल्या तरी किल्ल्याला असं मानांकन नसतं त्याच्यामध्ये. त्याच्यासाठी तुम्ही काहीतरी एक तुम्हाला थीम द्यावी लागते. त्या थीमच्या अंतर्गत येणारे काही किल्ले असतील तर त्या किल्ल्यांना ते मानांकन मिळू शकतं त्यामध्ये. तर आपण काय केलेलं होतं, मराठा मिलिटरी लँडस्केप अशी एक थीम दिली होती, पण सुरुवातीला आपण अशी थीम दिली होती की मराठा मिलिटरी आर्किटेक्चर अशी थीम दिली होती. पण मग जेव्हा मीटिंग झाल्या, मी पण त्या प्रोसेसमध्ये होतो त्यामुळे त्या काही मीटिंगला मी पण होतो, तर त्या मीटिंगमध्ये जेव्हा चर्चा झाली तेव्हा हा विषय आला की शिवनेरी तर मराठा मिलिटरीशी संबंधित काही नाही आहे, कारण तो मराठ्यांकडे कधीच म्हणजे खूप उशिरा आला होता, महाराजांच्या काळात तर नव्हता. मग तो कसा येईल त्याच्यामध्ये, आणि मग तिथे अडचण होऊ शकते. ते आपल्याला प्रश्न विचारतील की बा हा कुठे होता, याचा इतिहास सांगा तुम्ही मराठ्यांचा. तर मग ते तर नव्हतं. मग म्हणून मग त्यावेळेला थीमचं नाव बदललं गेलं की शेवटचं जे आर्किटेक्चर आहे ते काढून लँडस्केप, मराठा मिलिटरी लँडस्केप, म्हणजे या लँडस्केपचा वापर करून मराठ्यांनी कसा पराक्रम गाजवला अशा पद्धतीचं एक ते थीम होती त्यामध्ये. म्हणून मग त्याच्यामध्ये लँडस्केप वेगळं काय आहे, तर पाण्यातले पण किल्ले, बरोबर, किनाऱ्यावरचे पण किल्ले, डोंगरावरचे पण किल्ले, आणि एकदम वेगळ्या लँडस्केपमधला म्हणजे जिंजीचा किल्ला असं. तर अशा पद्धतीने ते वेगवेगळ्या लँडस्केपमध्ये असलेल्या किल्ल्यांचा मराठ्यांना कसा उपयोग झाला ही एक थीम घेऊन आपण तिथे युनेस्कोमध्ये गेलेलो होतो. आणि मग तिथे गेल्यानंतर एकतर त्याच्या आधी काम करणं खूप महत्त्वाचं असतं, कारण त्याच्या आधी जवळजवळ 3-4 वर्ष हे काम चालू होतं, आणि त्या कामामध्ये ह्याची सगळी डॉक्युमेंट तयार करणं, लिहिणं, त्याचा इतिहास, त्याचं आर्किटेक्चर, त्याचे कॉर्डिनेट्स असतील, त्या किल्ल्याचं अजून त्या किल्ल्याच्या परिसरातल्या काही गोष्टी, त्या किल्ल्याच्या बफर झोनमध्ये येणारे किल्ले, तेही त्यांना त्याची माहिती त्यांना द्यायला लागते. तर हे सगळं लिहून जवळजवळ एक 700 पानाचं त्यांचं डोजियर म्हणतो असं ते डोजियर त्यांना सबमिट केलेलं होतं. मग त्याच्यासाठी ते कमिटी वगैरे तयार केली होती वगैरे सगळं ते झालं होतं ते. आणि मग ते सबमिट केल्यानंतर एक त्यांनी आपल्याला एक प्रिलिमिनरी नॉमिनेशन दिलेलं होतं, ते त्यांच्या वेबसाईटवर येतं. तर ते झाल्यानंतर मग पुढे मग त्यांच्याकडनंही प्रोसेस व्हायला वेळ लागतो, 1-1.5 वर्ष गेलं त्या सगळ्या याच्यामध्ये. मग त्याच्यानंतर त्यांची एक व्हिजिट झाली, आयकोमॉस नावाची एक सोसायटी जी आहे त्यांची, त्याच्या एक्सपर्टची इथे आपल्या इथे व्हिजिट झाली. ती प्लॅन्ड होती, त्यांनी आपल्याला आधी कळवलं होतं त्याप्रमाणे. ती व्हिजिट साधारण नॉमिनेशन मिळायच्या 1 वर्ष आधी झाली असं आपण म्हणू त्याच्यामध्ये. तर 10 महिने किंवा 1 वर्ष वगैरे असं ते.
त्या व्हिजिट झाल्यावर त्यांना ते सगळे किल्ले दाखवायचे होते आणि शिवाय ते डॉजियर त्यांनी वाचलेलं होतं ते सगळं. तर हे सगळं झाल्यानंतर त्यांना ते सगळ्या किल्ल्यांवर तर काही घेऊन जाणं शक्य नाही झालं, कारण साल्लेर बिल्लेर डोंगर चढून वर जायचं वगैरे हे ते, तरीसुद्धा ते गेले, साल्लेरला गेले, रायगडला गेले ते वरती चढून. पण आता खांदेरी आहे किंवा सुवर्णदुर्ग आहे, तर हे यातले काही किल्ले जे आहेत ना हे सगळे त्यांनी हेलिकॉप्टरनी बघितले. ते राजगड किंवा इतर पन्हाळगडला गेले होते ते त्यातल्या काही किल्ल्यांवर गेले आणि काही त्यांनी पाहिले आणि मग त्यांनी त्यांचे काही रिमार्क्स जे आहेत ते तिकडे युनेस्कोला सबमिट केले. आणि मग त्याच्यावरती मग पुढची प्रोसेस अशी होती की आपलंच एकट्याचं काही असं प्रपोजल तिकडे गेलेलं नव्हतं, वेगवेगळ्या देशाकडनं जातात ती प्रपोजल आणि ती सगळी जेव्हा प्रपोजल तिथे जातात तेव्हा बरं त्याच्या आधीची प्रोसेस अशी आहे की आपल्याकडनं सुद्धा भारतातनं सुद्धा 5-10 प्रपोजल येतात. त्यातलं आपण युनेस्कोला कोणत्या पाठवायचं हे पंतप्रधान कार्यालय ठरवतं. त्यामुळे आपल्याकडनं 5 प्रपोजल होती भारतातनं वेगवेगळ्या राज्यातनं ती. तर पंतप्रधानांनी हे ठरवलं की किल्ल्यांचंच आपल्या यावेळी जायला पाहिजे. हे मोदींनी ठरवलं, तिथे सांगितलं त्यांनी की विषयच संपला म्हणजे एक. त्यामुळे म्हणून हे आपलं तिकडे गेलं. म्हणजे हे त्यांनी ठरवलं, नाही तर दुसरं जर ठरवलं असतं काही. आता आपल्याकडनंच 2 प्रपोजल होती, एक ह्याचं पण होतं कातळ शिल्पांचं, पण त्यांनी सांगितलं नाही हे किल्ल्यांचं आधी गेलं पाहिजे पुढे. त्याच्यामुळे मग त्या दिवशी म्हणजे एकूण त्या वर्षी सगळ्यांनी जोर त्याच्यासाठी लावायचं असं ठरवलं. आणि मग त्याच्यासाठी आपल्याकडनं हे सगळं तर जातच, पण परराष्ट्र मंत्रालयाच्या लोकांनाही वेगळं काम करायला लागतं. इतर देशांशी बोलायला लागतं, देशांचे प्रतिनिधी असतात त्यांच्याशी बोलून तिथे वोटिंग होतं त्याच्यामध्ये. आणि वोटिंग होऊन मग ते आपल्याला मिळणार का नाही नॉमिनेशन हे सगळं त्यावर ठरतं ते. तर ही सगळी प्रोसेस लाईव्ह होती, तुम्ही जर बघितली असेल तर. तर याच्यामध्ये त्या लोकांनी सुद्धा आपल्याला वोटिंग करावं याच्यासाठी सुद्धा परराष्ट्र मंत्रालयाने बरंच काम केलं. म्हणजे तिथे सुद्धा तुम्हाला असं लॉबिंग करायला लागतं की बाबा तुम्ही आम्हाला आत्ता वोटिंग करा, आम्ही तुम्हाला पुढच्या वेळेला मदत करू वगैरे हे सगळं करून. शिवाय त्या लोकांनी, तुम्ही जर लाईव्ह बघितलं असेल ना, तर त्या लोकांनी आपले किल्ले किती महत्त्वाचे आहेत आणि त्याला नॉमिनेशन कसं मिळावं याच्याबद्दल काही इतर देशांच्या लोकांनी भाषणं केली त्याच्यामध्ये. एकतर इथे ज्या लोकांनी काम केलं या सगळ्यासाठी त्यांचा तर याच्यामध्ये मोठा सहभाग आहेच आहे. पुरातत्व विभाग आहे, केंद्रीय पुरातत्व विभाग आहे, त्याचबरोबर परराष्ट्र मंत्रालयांचं सुद्धा काम तेवढंच मोठं होतं त्यांनी जे केलेलं होतं त्यामध्ये. तर आता हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत या टिकवणं हे एक मोठं आव्हान आहे असं मी म्हणेन. पण बेसिकली हे जे मानांकन आहे ते मानांकन परमनंट असतं का, कसं स्वरूप असतं त्याचं? हां, तुम्हाला मानांकन मिळाल्यानंतर म्हणजे आता आज जे आपले किल्ले आहेत ते तुम्ही आत्ता जाऊन जर बघाल तर तुम्ही म्हणाल अरे हे किल्ले अजूनही काय वाईट स्थिती आणि ह्याला कसं काय मानांकन दिलं वगैरे हे ते. पण तेच ते किल्ले आत्ताची स्थिती जी आहे ती आपण त्यांना सांगितलेली आहे ह्याच्यामध्ये. आणि त्यांना असं सांगितलं आहे की पुढच्या येत्या 5 वर्षात आम्ही किल्ल्यामध्ये काय काय डेव्हलपमेंट करू, कॉन्झर्वेशन कसं करू, किल्ल्यावरती एक्सकवेशन्स करू, आम्ही किल्ल्यावरती पर्यटकांसाठी काय सुविधा करू. म्हणजे आता सुवर्णदुर्गसारख्या किल्ल्यावर जेटी नाही आहे, बरोबर, तर ती बांधू आम्ही, त्याच्यामध्ये पर्यटकांना सुविधा करू. आणि त्या जे नॉर्म आहेत ते सगळे ते युनेस्कोच्या नॉर्मप्रमाणे आम्ही त्या किल्ल्यामध्ये त्या सोयीसुविधा उपलब्ध करू. माहितीचे बोर्ड असतील काय असेल सगळं सुद्धा ते. तर हे त्यांच्या नियमाप्रमाणे आपल्याला करायचं आहे आता ते. त्यामुळे ते जर नाही केलं 5 वर्षामध्ये तर ते नॉमिनेशन काढून घेऊ शकतात. त्यामध्ये काढून घेऊ शकतात, हो काढून घेऊ शकतात. याचं कारण त्यांच्या आपल्याला ते 1 रुपयाही देत नाहीत ह्याच्यामध्ये. पैसे आपणच खर्च करायचे त्या सगळ्यासाठी, पण त्यांच्या नियमाप्रमाणे आणि त्यांच्या पद्धतीप्रमाणे आपल्याला इथे काम करायचं आहे याच्यामध्ये. पण म्हणजे लायसन्स सारखं एखादं? हे लायसन्स असं नाही म्हणणार, नॉमिनेशन आहे ना, म्हटलं नामांकन आहे. तुम्ही ते नामांकन टिकवणं ही तुमची जबाबदारी आहे. तुम्ही जर ते टिकवलं नाही तर तुम्हाला ते नामांकन काढून घेणार तुमच्याकडनं, असं आहे ते. त्याच्यामुळे ते करणं गरजेचं आहे. आणि ह्याच्यातली एक चांगली गोष्ट अशी झाली आहे, ती चांगली गोष्ट आता ठरवून झाली का कशी झाली हे मला माहिती नाही, पण आपल्याला दिसत आहेत आत्ता 12 किल्ले. पण ह्या 12 किल्ल्यांचे बफर झोन आहेत. बफर झोन म्हणजे आपण मराठीमध्ये प्रभावळ म्हणतो ना त्याला, की त्या किल्ल्याच्या आजूबाजूला असलेले किल्ले. तर त्याचा सुद्धा त्या किल्ल्याच्या लढाईमध्ये काही रोल होता असं आपल्याला दिसतं म्हणजे बऱ्याच वेळेला ते. तर त्याच्यामुळे युनेस्कोनी हे सांगितलं आहे की हे पण किल्ले जे आहेत हे किल्ले सुद्धा तुम्ही कॉन्झर्व्ह करायचे, हे पण प्रिझर्व्ह करायचे. एकतर हे पहिले आधी तुम्ही म्हणजे राज्य पुरातत्व विभागाला सांगितलं की तुम्ही हे संरक्षित करायचे किंवा केंद्र सरकारने संरक्षित करायचे, ज्यांना जे शक्य आहे त्यांनी ते. आणि त्याचं पण संवर्धन जतन झालं पाहिजे. त्यामुळे आता प्रत्येक किल्ल्यांचे कमी जास्त आहेत. बफर झोनमध्ये असलेले किल्ले रायगडमध्ये 10-12 आहेत, पण एखाद्या किल्ल्याच्या बफर झोनमध्ये 5च आहेत. पण आपण ॲव्हरेज जर 6-7 जर धरले
तर 1272 म्हणजे 72 किल्ल्यांचं संवर्धन आता होणार आहे. बरोबर. ते आता म्हणजे झालं पाहिजे हे पुढच्या 5 वर्षामध्ये ते. बरोबर. तर ॲटलिस्ट 72 नाही, निम्म्याचं झालं तरी आपण त्यांना ते दाखवू शकतो की बाबा हे झालेलं आहे आणि हे इन प्रोग्रेस आहे आमचं काम असं ते. तर ते मग आपल्याला ते नॉमिनेशन आपलं टिकून राहू शकतं. Right. पण आपल्याला त्या पद्धतीनेच ते काम करायला लागणार आहे. अथवा हे जर म्हणजे ढिसाळपणा जर झाला या कामामध्ये तर ते नॉमिनेशन काढून घेतलं तर मग ती जी नामोशी असेल ती खूप वाईट असेल आपल्या सगळ्यांसाठीच ती. रायगडला धरून आपण या शेवटच्या प्रश्नाकडे येऊया आणि आपण पॉडकास्ट कन्क्लूड करूया की तुझ्या मते युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा आता आपल्याला मिळालेला आहे, पण डेव्हलपमेंटच्या दृष्टीने रायगडावर तुला अजून काय असं वाटतं, म्हणजे आर्किटेक्चरल तर आहेच आहे, मी इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतोय की त्या दृष्टीने तुला अजून काय वाटतं की एखादा समजा फॉरेनर रायगड बघायला आला तर ठीक आहे, त्याला पुरातत्वीय दृष्टिकोनातनं डेव्हलपमेंट झालेल्या दिसतील, त्या संस्था रायगड प्राधिकरण वगैरे सगळे करतीलही, हे बरोबर आहे, पण इन्फ्रास्ट्रक्चर सोयी सुविधा, तर तुला काय वाटते की एखाद्या फॉरेनरला कम्फर्टेबली रायगड फिरता येईल? मी फॉरेनर याच्यासाठी म्हणते कारण आपण थोडंसं स्टँडर्ड बरोबर हाय ठेवून आपण बोलूयात. का काय वाटतंय तुला, कसं डेव्हलप करता येईल? एकतर पहिले माहितीचे बोर्ड कुठेही नाहीत रायगडवरती, कुठल्या रूटनी त्यांनी जायचं आणि कुठल्या रूटनी म्हणजे विदाऊट गाईड त्यांनी जर जाऊन बघायचा असेल रायगड तर तो हरवेल कदाचित गडावर, नवीन आलेला माणूस तो. तर त्यांनी कुठल्या रूटनी जायचं, किल्ला जाऊन बघायचा, हा रूट पहिले एकतर मार्क करता आला पाहिजे आपल्याला. तो मार्क केल्यावर त्याला म्हणजे ज्यांनी रायगड बघितला नाही अशा माणसालाही तो समजला पाहिजे. अशा पद्धतीने तो एकतर केला पाहिजे. दुसरं त्याच्यातला इन्फ्रास्ट्रक्चरमधला म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे टॉयलेट. करेक्ट. ती गडावरती टॉयलेट असली पाहिजेत. ती आत्ता जे आहे ती काही पुरेशी नाही आहेत. ते म्हणजे एवढी जेव्हा काही काही वेळेला लाख लोक गडावर येतात याला राज्याभिषेकाच्या दिवशी वगैरे, तेव्हा ते पुरत नाहीत त्यामध्ये. त्यामुळे ते एकतर बांधली पाहिजेत मोठ्या प्रमाणावर, ती वेगवेगळ्या ठिकाणी बांधली पाहिजेत त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ती रायगडावर नाही आहे आत्ता कुठेही, ती ठिकठिकाणी तिथे असली पाहिजे त्याच्यामध्ये. आणि दुसरं एक आपण ह्याच्यामध्ये खरं सुचवू शकतो ASIला एक एक्सेप्शनल केस म्हणून, की आपले जे हे किल्ले आहेत महाराष्ट्रातले, हे किल्ले म्हणजे एक साहसी पर्यटन आहे आपण ज्याला म्हणतो ते. त्याच्यामुळे हे बाकीच्या पर्यटनाचे जे नियम आहेत ना ते त्याला लागू शकत नाहीत की आम्ही किल्ल्यावर राहणार नाही किंवा किल्ल्यावर राहू नका वगैरे जे म्हणतात ना ते. तर त्याच्यासाठी काहीतरी त्याच्यात बदल केले पाहिजेत असं मला वाटतं. कारण रायगडसारखा किल्ला एक दिवसात कोणाचाच बघून होत नाही आणि मग वर राहता येत नाही, मग तुम्हाला खाली जाऊन परत येणं हेही शक्य नाही, फार तर रोपवेनी मग करायला लागतं त्याच्यामध्ये वर खाली करणं ते. तर ते काहीतरी झालं पाहिजे त्याच्यामध्ये. त्याच्यासाठी एक थोडा विचार झाला पाहिजे. म्हणजे रायगडचंच नाही, मी साल्लेरचंही म्हणेन ना. साल्लेरला एक दिवसात मी वर जायचं आणि लगेच खाली यायचं तर सगळं तर काय बघून होणार नाही त्यामध्ये माझं ते. त्यामुळे ह्याच्यात काहीतरी एक बदल झाले पाहिजेत आणि त्याच्यासाठी थोडा वरच्या लेवलला विचार झाला पाहिजे बरोबर या सगळ्या गोष्टींचा. दुसरं म्हणजे राज्याभिषेक किंवा इतर वेळेला जी गर्दी होते गडावरती, तर त्या गर्दीचं मॅनेजमेंट नीट झालं पाहिजे. म्हणजे इतर वेळी सुद्धा कधी कधी मे महिन्यात एवढी गर्दी असते गडावर, कारण महाराजांनी गड जो बांधलेला होता तो 1 लाख लोक गडावर येतील याच्यासाठी नव्हता ना बांधला. राज्याभिषेकाला सुद्धा 10-15 हजार लोक असतील गडावरती. किंवा गडावरची पाणी व्यवस्था जी आहे टाक्यांमधली ती, म्हणजे काही वेळेला मी गडावर बघितलं, एक 7-8 वर्षापूर्वीची गोष्ट आहे की गडावरती पाण्याची साधी बादली 40 रुपयाला मिळत होती माहिती ती वापरायला, कारण पाणीच खाली गेलेलं होतं गडावरचं सगळं. तर एकतर ते करणं गरजेचं आहे मॅनेजमेंट. म्हणजे राज्याभिषेकाला जेव्हा लोक येतात ना, तर महाराजांचा राज्याभिषेक हा काही एक दिवस झालेला नव्हता ना, 10 दिवसाची प्रोसेस होती ती सगळी. मग तुम्ही आजही 10 दिवस सेलिब्रेट करा ना. जी लाख लोक एका दिवशी येतात ती 10 दिवस सोडा तुम्ही, रोज 10-10 हजार लोक सोडा. हे जे अशा टाईपमधलं काही मॅनेजमेंट आहे ना, हे करणं गरजेचं आहे. तर ती गर्दी विखुरेल आणि मग ते डॅमेज वगैरे होणार नाही. तर आज विचार कर, 1 लाख जेव्हा येतात तेव्हा तटबंदी बुरुज ते कोणी काही बघत नाही, तटावरचे दगड बिगड ढकलून देतात काही. आणि दुसरा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे लाख लोक गडावर येतात तेव्हा गडावर किती अस्वच्छता होत असेल, केवढे प्लॅस्टिकचे हे काढतात ते आम्ही बघितलेले आहेत ते राज्याभिषेकानंतर ते. त्यामुळे त्याच्यासाठी स्पेशल मोहिमा घेतल्या जातात, मोहिमा घेतात. तेच म्हटलं ना, म्हणजे किती अवस्था वाईट होती ती त्याच्यात. बरोबर. म्हणजे त्यामुळे ह्याच्यासाठी कुठेतरी ती पर्यटकांची मॅनेजमेंट करता आली पाहिजे. करेक्ट. नाही, पण मला असं वाटतं सचिन, कन्क्लूड करताना रायगडावर म्हणजे पुरातत्व मी म्हटलं तसं की ते होईलच, कारण ती एक जबाबदारी पण आहे आता. पण इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टीने वॉशरूमचं ते जे तू म्हणालास, तर त्याच्यामध्ये एस्पेशली लेडीज करता, कारण तो किल्ला ओपन आहे. म्हणजे तुम्हाला आडोशाला जरी जायचं म्हटलं तरी टेक्निकली पॉसिबल होत नाही ते. जर कोणाच्या नजरेला तुम्ही पडणार, त्याच्यामध्ये लेडीजची प्रचंड तिथे गैरसोय होते. तर कुठेतरी आपण म्हणजे या चॅनलच्या माध्यमातूनच आपण हे सरकारला सांगू शकतो की तुम्ही पहिलं जर काय बांधायचं असेल तर
म्हणजे पुरेशी जी वॉशरूमची व्यवस्था आहे आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे, कारण आता सीलपॅक बॉटल शिवाय आपल्याला ऑप्शन नाहीये. बरोबर. आणि रोपवेचे जे हे असतात म्हणजे वॉशरूम जे आहेत, तर जी लोक पायऱ्याने सोडून येतात, हा ते लांब आहेत आणि ते बेसिकली पुढे जाऊन असं येऊ शकतं की तुम्ही रोपवेने येत असाल तरच तुम्ही हे वॉशरूम वापरा, बरोबर. ही पब्लिक टॉयलेट नाहीयेत, त्याच्यामुळे तेही अडचणीचं ठरू शकतं. सो या आपल्या मध्यवर्ती रायगडाच्या भागामध्ये चांगली वॉशरूम्स असणे गरजेचं आहे. अगदी. तर हे आणि आपण ती अशा ठिकाणी बांधली पाहिजेत की ती दिसणार नाही, म्हणजे गडाचं विद्रुपीकरण होणार नाही त्याच्यातनं, अशा ठिकाणी बांधली पाहिजेत ती. बरोबर. की झाडी वगैरे असेल अशा ठिकाणी कुठेतरी. नाहीतर सिंहगडाचं आज तू बघितलंस तर सिंहगडावरती ती झेडपीची एक बिल्डिंग बांधलेली आहे, 3 मजली बिल्डिंग बांधली आहे. तो लांबनं बघताना किती वाईट दिसतं ते सगळं ते. तर असं बांधकाम नाही झालं पाहिजे गडावरती काहीतरी. बरोबर. म्हणजे ती आडोशाला जरी बांधली तरी तिकडे फलक जरी लावले तरी लोक जाऊ शकतात. सो आपण अपेक्षा करूया की पुढच्या 5 वर्षामध्ये रायगडाचा एक सकारात्मक कायापालट या युनेस्कोच्या मुळे होईल. सो तू आज या पॉडकास्टवर आलास आणि एक रायगड नव्या अँगलनी तू आम्हाला दाखवलास, त्याच्याबद्दल तुझे मनपूर्वक धन्यवाद आणि तुझ्या पुढच्या भटकंतीसाठी आणि लेखनासाठी तुला मनपूर्वक शुभेच्छा. येस, धन्यवाद. आज उन्हाळ भटकंती या चॅनलवरती रायगडविषयी बऱ्याच गप्पा झाल्या आणि त्या गप्पांमधनं एक रायगडबद्दलची काही वेगळी माहिती एक सांगण्याचा मी प्रयत्न केला. तुम्हाला सगळ्यांना आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, विनंती. धन्यवाद.